किती जणांनी टॅरो कार्ड रिडिंग शिकलेलं आहे? किती जण प्रोफेशनल प्रॅक्टिस करतात? तुम्ही हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. प्रोफेशनल प्रॅक्टिस करणारे किती जण आहेत? हॅलो. सुधा लामसोगे कुठे गायब होता किती दिवस? प्रोफेशनल प्रॅक्टिस करणारे किती जण आहेत टॅरो कार्ड? कोणीच नाही? नाही मॅडम. 50 जणांमध्ये कोणी शिकलेलं नाहीये टॅरो? नाही मॅडम. नाही. मॅडम मॅडम माझं झालेलं आहे. कोण बोललं? मोहिते निलिमा. मी आता जॉईन केलं. ओके, नाव आपले टाका कारण ते डिव्हाइसचे नाव कळत नाही कोण काय आहे. निलिमा मोहिते. ओके, 1 जणांचं आलं शिकलेलं आहे. अजून कोण आहे? मॅडम मी पण शिकली आहे, पण मी एवढी प्रॅक्टिस नाही करत त्याची. ओके, म्हणजे टॅरो कार्ड्स बऱ्यापैकी माहित आहे. हो. ओके, अजून कोणी आहे? चला, उत्तर नाही आलेलं म्हणजे नाही असं कन्सिडर करते मी. प्रोफेशनल प्रॅक्टिस नाही करत, टॅरो कार्ड बद्दल काही माहिती नाहीये असं मी कन्सिडर करते. हो. तुमची काही परीक्षा घेतली जाणार नाहीये. जे कोणी शिकलेलं जरी असेल आणि प्रोफेशनल प्रॅक्टिस करत नाहीये, मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीये आता. त्यामुळे घाबरून शिकलेलं असेल तरी नाही असं काही म्हणू नका, कारण तुमच्या उत्तरानुसार मला सांगायला बरं पडेल. ओके, मी केलेलं आहे. ओके, 3 जण आहेत सध्या तरी. ठीक आहे. किती जणांना टॅरो कार्ड रिडिंगचे व्हिडिओ बघायला आवडतात युट्यूब वरचे? मला आवडतो. सगळ्यांना आवडतात? मला पण आवडतं. राशीवरचे, पिक कार्ड, करंट फिलिंग्स, करिअर रिडिंग तर कमीच असतं, रिलेशनशिप रिडिंगच जास्त असतात. मंथली रिडिंग, वीकली रिडिंग. मॅच होतं रिडिंग तुम्हाला? कोणाचंही असू देते, माझंच असं नाही, कोणाचंही कुठल्याही टॅरो कार्ड रिडिंगचे व्हिडिओज असोत, मॅच होतात तुम्हाला? मॅडम तुमचे परफेक्ट होतात. पण हा मॅम, तुमचं परफेक्ट होतात. म्हणजे 100% बोललेत तरी चालेल. ओके, का मॅच होत असेल असं सांगा बरं. आपण काही टॅरो कार्ड रीडरला प्रत्येक वेळेला ओळखत असतो तसं नाही, किंवा आपले प्रॉब्लेम सांगतो तसं असंही नसतं. पण मग टॅरो कार्ड रीडरला कसं कळतं? हा प्रश्न पडतो कधी? एनर्जी असते ना आपली, त्याच्यामुळे कळतं. प्रश्न पडतो का पण हा, हो. की कशामुळे टॅरो कार्ड रिडिंग इतकं मॅच होतं? बऱ्याचदा पत्रिकेनुसार सांगितलेल्या गोष्टी मॅच होत नाहीत किंवा त्याप्रमाणे घटना घडत नाहीत, पण टॅरो कार्ड नुसार गोष्टी घडतात. एनर्जीमुळे. कसली एनर्जी? आपली जे काय असतं आपल्याबद्दल. हो, पण आपण प्रत्येक वेळेला टॅरो कार्ड रीडरला ओळखत असतो तसं नाही, किंवा टॅरो कार्ड रीडर आपल्याला ओळखत असतो असं नाही. अनोळखी पण असतात बऱ्याचदा टॅरो कार्ड रीडर. जसं रॅन्डमली तुम्ही जर युट्यूबला गेलात, बरेच व्हिडिओ असतात. कधी पडला नाही प्रश्न, एवढी छोट्या छोट्या गोष्टी पण कसं माहित असतात त्यांना? कसं काय सांगू शकतात? इंट्युशन जरी असलं तरी तुमच्याकडे इंट्युशन आहे म्हणून तुम्ही पटकन असं कोणाला काही सांगू शकणार नाही ना.
किंवा टॅरो कार्ड शिकलेले सुद्धा भरपूर आहेत पण प्रॅक्टिस करू शकत नाहीत, किंवा त्यांना रीडिंग कार्ड बद्दल सगळं माहिती असतं पण रीडिंग करता येत नाही. त्यामुळे इंट्युशन हे उत्तर नाही त्याचं. टॅरो कार्ड्स सगळ्यात आधी काय असतात हे तुम्हाला माहित करून घेणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला हे प्रश्न मी विचारले. तुम्ही प्रत्येकाने म्यूट करा, कारण प्रत्येकालाच ते डिस्टर्ब होतं. जेव्हा बोलायचं आहे तेव्हाच अनम्यूट करा. टॅरो कार्ड्स एकतर हे खूप मिस्टिरियस टूल आहे आणि टॅरो कार्ड साठी कुठलेही नियम लागू होत नाहीत. जसं ऍस्ट्रॉलॉजी किंवा इतर ज्या पारंपरिक पद्धती आहेत तशा टॅरो कार्ड साठी कुठल्याही नियम रिस्ट्रिक्शन्स लागू होत नाहीत. त्याचे जे नियम आहेत ते वेगळे आहेत. पण आता टॅरो कार्ड म्हणजे नेमकं काय आहे? तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप वेगवेगळे कार्ड्स तुम्ही व्हिडिओज मध्ये बघितले असतील, पण मेजर जो डेक असतो किंवा मूळ जो डेक आहे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला पण दिसतोय, आणि हा डेक आहे, याला रायडर वेट म्हटलं जातं आणि युनिव्हर्सल हाच डेक सगळीकडे वापरला जातो. याच्या बेसवरून बाकीचे नंतर नवीन सगळे डेक बनवले गेले, पण पूर्वीपासून हाच डेक आहे. याच्यामध्ये 78 कार्ड्स असतात आणि कार्डचे वेगवेगळे प्रकार असतात आणि प्रत्येक कार्डचं असं विशेष महत्व आहे. मेजर आर्काना आणि मायनर आर्काना अशा मेन 2 कॅटेगरीज असतात टॅरो कार्ड्स मध्ये, आणि त्यानुसार त्यांची एनर्जी वेगवेगळी असते. जसं तुम्ही अबंडन्स ब्लूप्रिंटला असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये मी रीडिंग देताना मेन्शन करते की या महिन्यामध्ये तुमच्यासाठी मेजर आर्कानाचं कार्ड आलेलं आहे, हे असेल, किंवा इतर वेळी वीकली रीडिंग असेल किंवा तुम्ही पर्सनल रीडिंग घेतलेलं असतं त्यावेळी असेल, जर मेजर असेल तर मी त्यात मेन्शन केलेलं असतं. कारण प्रत्येक कार्डची एनर्जी वेगळी आहे. मेजर असेल तर वेगळं असतं, मायनर असेल तर वेगळं आहे. मायनर मध्ये परत बरेच पार्ट्स येतात. मग हे जे कार्ड्स आहेत या कार्डची स्वतःची एनर्जी आहे. पूर्ण प्रत्येक जेवढे यात 78 कार्ड्स आहेत, प्रत्येक 78 कार्डची एनर्जी वेगवेगळी असते. म्हणून कुठलाही टॅरो कार्ड रीडर असो, तो रीडिंग देताना त्याला तुमच्याबद्दल बरोबर माहिती मिळते. अगदी इतपत ॲक्युरेसी असते की तुमच्या डोक्यात आत्ता काय चालू आहे, तुम्ही काय विचार करताय, किंवा एखाद्या माहीत नसलेल्या माणसाबद्दल पण तुम्ही जाणून घेऊ शकता की त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दलचं मत काय आहे. एखाद्या व्यक्तीसोबत व्यवहार करावा की नको, कितपत विश्वास ठेवावा, ती व्यक्ती खरंच योग्य आहे का, अशी सगळी माहिती टॅरो कार्ड रीडर म्हणून ॲक्युरेटली सांगू शकतो. कारण प्रत्येक कार्डची त्याची स्वतंत्र एनर्जी आहे. पूर्वी हे कार्ड्स प्रेडिक्शन साठी वापरले जात नव्हते. पत्ते खेळलेत का कोणी, किंवा आताही खेळता? तशा प्रकारे हे कार्ड्स आधी वापरले जात होते, पण काही वेळाने त्यांना लक्षात आलं की हे पत्त्यांसारखं नाहीये, यात काहीतरी वेगळं आहे. कारण जेव्हा जेव्हा ते खेळले जायचे, काही गोष्टी डिस्कस केल्या जायच्या, बोललं जायचं, तर त्या घटना तशा प्रकारे घडत जायच्या. त्यामुळे लक्षात येत गेलं की हे काहीतरी वेगळं आहे, फक्त हे असं खेळण्यासाठी म्हणून नाहीये. आणि त्यानंतर रीडिंग सुरू झालं. टॅरो कार्डचं तेव्हापासून रीडिंग करणं सुरू झालं. पण आत्ताही जेव्हा तुम्ही स्वतः टॅरो कार्ड रीडिंग जे करतात किंवा बऱ्याच वेळेला शिकवलं जातं, आता नवीन जे टॅरो कार्ड रीडर्स आहेत, स्वतःच शिकून झालं की लगेच कोर्स लॉन्च करतात. म्हणजे टॅरो कार्ड रीडिंगच नाही, सगळ्याच बाबतीत झालंय ते. तर टॅरो कार्ड्स फक्त प्रेडिक्शन साठी आहेत हे बऱ्यापैकी हेच डोक्यात भरवलं जातं. ज्यांनी ज्यांनी शिकले त्यांना माहित असेल, हेच सांगितलं जातं
की प्रिडिक्शन करायचंय, येस नो रीडिंग करायचंय, हे काम होईल की नाही, मला कॉल येईल की नाही, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, पलीकडचा माणूस माझ्याशी बोलेल की नाही. येस नो हा एक ठरलेला प्रश्न आहे, किंवा मग फ्युचर रिलेटेड काही तुमची घटना आहे, प्रश्न आहे, तर ते प्रश्न घेतले जातात. आणि मेजर शिकवताना सुद्धा याच गोष्टी शिकवल्या जातात टॅरो कार्डमध्ये. पण टॅरो कार्ड्स याच्या पलीकडे आहेत. ही खूप छोटी आणि बेसिक गोष्ट आहे प्रिडिक्शन देणं. आणि मुळात प्रिडिक्शन हा शब्द टॅरोच्या बाबतीतला पूर्णपणे चुकीचा आहे. कारण टॅरो कार्ड्स एनर्जी रीड करतात, एनर्जीवर काम करतात, जशी एनर्जी आहे त्यानुसार काम करतात. त्यामुळे प्रेडिक्शन हे सुद्धा शब्द टॅरोच्या बाबतीमध्ये चुकीचं आहे. फक्त प्रेडिक्शन साठी म्हणून मला शिकायचंय असं नाही. टॅरो कार्डचे अजून खूप वेगवेगळे उपयोग आहेत. त्यामधला एक प्रकार आहे स्पेल्स. आता स्पेल्स म्हणजे काय, सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला असेल. तुम्हाला वेगवेगळ्या रेमेडीज टाकल्या जातात. युट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, किती जणांनी फॉलो केलेले आहेत. अबंडन्स ब्लूप्रिंट साठी एक लास्ट आय थिंक याच महिन्यामध्ये बहुतेक एक रेमेडी दिलेली आहे. केली किती जणांनी? अबंडन्स जार मधली का मॅम? मार्च महिन्यातली जार मधली? या महिन्यामध्येच आय थिंक दिलेला आहे. चारची ना? हा हा, ती नाही केली ती. असं दालचिनीचं ना? नाही नाही, तुम्ही नाही दीपाली त्या प्रोग्रामला जॉईन, तर तुम्हाला माहिती नसेल. तर अच्छा अच्छा. तुम्हाला ती जी रेमेडी दिलेली होती, अबंडन्स ब्लूप्रिंट ग्रुपचे जेवढे मेंबर्स आहेत, तुम्हाला ती जी रेमेडी दिलेली होती तो स्पेलच आहे. आता स्पेल म्हणजे काय? थोडक्यात ब्लॅक मॅजिक हा शब्द सगळ्यांना ऐकून माहित आहे. ब्लॅक मॅजिक म्हणजे काय आहे? एका एनर्जीला वेगळ्या माध्यमातून काही स्पेसिफिक पद्धतीने डिरेक्शन्स देऊन कामाला लावलं जातं. सेम त्याच पद्धतीने स्पेल्स काम करतात. ब्लॅक मॅजिक म्हणजे तिथे नेगेटिव्ह इंटेन्शन्स, नेगेटिव्ह एनर्जी जोडलेली असते. आणि टॅरोच्या माध्यमातून तुम्हाला जे शिकवलं जाणार आहे त्याला तुम्ही व्हाईट मॅजिक म्हणू शकता. एनर्जीला तुम्ही कुठलं इंटेन्शन जोडताय, ते किती पॉवरफुल आहे, यानुसार एनर्जी काम करत असते. आणि टॅरो कार्ड्स मध्ये ऑलरेडी त्यांची स्वतःची एनर्जी आहेच, त्याला फक्त तुम्हाला रिडिरेक्ट करायचं आहे. स्पेल्स म्हणजे काय येईल त्यामध्ये? काही स्पेसिफिक प्रेयर्स येतात, शब्द येतात, आणि ठराविक पद्धतीने एखाद्या शब्दांची बांधणी करणं, मांडणी करणं हे खूप महत्वाचं असतं स्पेल्समध्ये. त्यामध्ये व्हिज्युअलायझेशन येईल, मेडिटेशन येईल, तुमचं इंटेन्शन येईल, वेगवेगळ्या प्रेयर्स आहेत, कॅन्डल्स येतील. एवढ्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला खूप काही साहित्य लागेल, खूप काही जागा लागेल असंही काही नाही. साहित्यामध्ये फक्त तुम्हाला एक असा डेक लागेल, टॅरो डेक, हाच म्हणजे रायडर वेटचाच डेक लागेल तुम्हाला. फार तर कॅन्डल लागेल, पेपर पेन लागेल, आणि रेअर केसमध्ये धूप सारख्या गोष्टी लागतील. या पलीकडे तुम्हाला टॅरो स्पेलसाठी दुसरं काहीही लागत नाही. याशिवाय तुम्ही अतिशय कमी जागेमध्ये सुद्धा टॅरो स्पेल्स करू शकता. असं नाही की तुम्हाला देवघर पाहिजे किंवा स्पेसिफिक जागा पाहिजे असं नाही. छोटीशी जागा आहे, छोटा टेबल आहे, तिथे सुद्धा तुम्ही टॅरो स्पेल करू शकता. टॅरो कार्ड मधली जी एनर्जी आहे त्या एनर्जीला आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, मॅनिफेस्ट करण्यासाठी कामाला लावतो. सोप्या भाषेमध्ये टॅरो स्पेल म्हणजे. हे क्लिअर झालं तुम्हाला?
सगळ्यांनी कन्फर्मेशन द्या. आय थिंक सगळ्यांना क्लिअर झालं असावं, ज्यांचे रिएक्शन आले नाही त्यांना पण. मॅडम एक डाऊट आहे, हा विचारू? हा असं म्हणतात की 21 दिवसांनी कार्ड्स बदलतात, हा तर ते कसं खरं असतं का काय असतं म्हणजे ते? टॅरो कार्ड्स, जसं मी प्रेडिक्शनचं सुरुवातीला सांगितलं की प्रेडिक्शन हा शब्दच चुकीचा आहे टॅरो कार्डसाठी. टॅरो कार्ड्स एनर्जी रीड करतात, तुम्हाला एनर्जी सांगतात. मग आता सध्या जशी एनर्जी आहे त्यानुसार ते तुम्हाला उत्तरं देतात. कारण हम्म. आपले थॉट्स बदलत असतात, आपली स्वतःची एनर्जी पण बदलत असते, त्यामुळे कार्ड्स पण बदलत जातात. पण हम्म. असंही नाही की लगेच लगेच रिडिंग केलं जातं किंवा लगेच लगेच रिडिंग पण करावं. थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. किमान 3 महिने तरी थांबणं गरजेचं आहे, जर तुम्ही मोठं काही करताय तर. ओके. टॅरो कार्ड नाही रीड करता येत, जास्त माहित नाही. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जसं इथे टाकलं, खूप जण इथे आहेत, मी सुरुवातीला विचारलं होतं कोणी टॅरो शिकलेलं आहे का किंवा प्रोफेशनल प्रॅक्टिस करता का. ऑलमोस्ट म्हणजे 98% नो मध्येच आहेत. तर टॅरो स्पेल्स शिकण्यासाठी तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग करता येणं गरजेचं नाही, काहीही गरजेचं नाही. तुमच्याकडे फक्त डेक पाहिजे आणि कार्ड्सची माहिती तुम्हाला सांगितली जाईल की कुठले कार्ड तुम्हाला स्पेलसाठी वापरायचे. आता 78 कार्ड आहेत म्हणजे 78 सगळे नाही वापरत आपण, काही ठराविकच कार्ड्स वापरतो. कारण आपण फक्त चांगल्या गोष्टींसाठी, पॉझिटिव्ह गोष्टींसाठी स्पेल करणार आहे, त्यामुळे त्याच एनर्जीचे कार्ड आपण फक्त वापरणार आहे, सगळे कार्ड वापरत नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःला रिडिंग करता येणं गरजेचं नाही. त्यामुळे ते टेन्शन सोडून द्या की मला टॅरो कार्ड बद्दल काहीच माहित नाही, मला रिडिंग येत नाही. काही फरक पडत नाही. तुमच्याकडे डेक पाहिजे, तुम्हाला स्पेल्स दिले जातील, कसं करायचंय सांगितलं जाईल, बस तेवढंच आहे. इथे तुम्हाला कार्डचे या कार्डचा अर्थ काय आहे, काही गरज नाही तुम्हाला त्याची. हे केव्हा गरजेचं आहे, जेव्हा तुम्हाला टॅरो कार्ड रिडिंग शिकायचंय तेव्हा गरजेचं आहे, स्पेलसाठी काही गरजेचं नाही. आता हे शक्यतो टॅरो स्पेल्स नॉन टॅरो कार्ड रीडरला शिकवले जात नाहीत. मराठीमध्ये तर लांबच आहे, सोडूनच द्या मराठी तरी. पण जेवढे बाकीचे रीडर्स असतील, टॅरो स्पेल्स नॉन टॅरो कार्ड रीडर्सला शिकवत नाहीत. पण माझ्या दृष्टीने टॅरो कार्ड तुम्हाला येत असो किंवा नसो, तुम्ही टॅरो स्पेल करू शकता. आणि प्रत्येकाला ते एक सोपं माध्यम आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही कारणासाठी, इच्छेसाठी स्पेल्सचा वापर करू शकता. एखादं काम कुठलं तुमचं होत नाहीये, ते काम करून घेण्यासाठी प्रत्येकाला एक सोपं टूल आहे. म्हणजेच तुम्हाला काहीतरी इंडिपेंडेंट करायचं आहे म्हणून हा वर्कशॉप ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला टॅरो कार्ड रीडिंग येत नाही, डोक्यातून काढून टाका. तुम्ही इझिली स्पेल्स करू शकता. आणि स्पेल्स हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही कारणांसाठी केले जातात, हेही लक्षात असू द्या. म्हणजे फक्त चांगल्याच गोष्टींसाठी स्पेल केले जातात असं नाही, नेगेटिव्ह गोष्टींसाठी सुद्धा स्पेल्स होतात. ब्लॅक मॅजिक सारखंच ते काम करतं. जसं तांत्रिक क्रियेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, तसेच स्पेलचे सुद्धा आहेत, ज्याला जगभरामध्ये वेगवेगळी नावं आहेत. कॅन्डल स्पेल आपण केलेले आहेत. आठवतं कोणाला, महाशिवरात्रीला आपण एक कॅन्डल स्पेल केला होता, हो हार्ट्स रिकनेक्ट मध्ये. हो तो कॅन्डल स्पेलच होता, स्पेल कॅटेगरीमध्येच आहे ते पण. पण आपण तिथे आपलं इंटेन्शन काय ठेवलं होतं, पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे ते तसंच काम करेल. कॅन्डल स्पेल असतात, जार स्पेल आहे जे अबंडन्स वाल्यांना तुम्हाला दिलेलं आहे, टॅरो स्पेल आहे, क्रिस्टल्स आहेत. किती जणांना हुडू किंवा वुडू डॉल माहित आहे, वुडू मॅजिक
नाही मॅम. प्रज्ञा, हो. दीपाली, क्रिस्टोफर माहिती असेल. संदीप सर आहेत का? संदीप शिरोळे माहिती असतील तुम्हाला पण. नाही माहिती. ओके. किती जणांना आपल्या घराच्या बाहेर छोटा तो काळा बावला अडकवलेला असतो तो माहितीये? तो सगळ्यांनाच माहिती आहे. तशाच प्रकारचे वेगवेगळे डॉल बनवले जातात. वुडू त्याही किंवा पुढे हुडू. तात्या विंचू माहितीच असेल ना. तर रीड केलं होतं थोडंफार याच्याबद्दल. सॉरी, मी हो माहिती ऑफिसमध्ये आहे म्हणून थोडंसं लेट आहे. तेच म्हणलं तुम्हाला माहितीच पाहिजे संदीप सर. येस सर, येस आहेत, रीड केलेलं आहे. हम्म. तर ते सुद्धा स्पेल्सच आहेत, पण शक्यतो ते नेगेटिव्ह गोष्टींसाठी वापरले जातात. आपल्याकडे आपण काळी जादू केलीये, करणी केलीये, अजून काही तंत्रक्रिया केलीये, जारण मारण केलंय, वशीकरण केलंय, उच्चाटन केलंय, विद्वेषण केलंय, जे सगळं काही केलंय, हे जे म्हणतो फॉरेन कंट्रीजनी त्याला एक सोपं नाव दिलंय स्पेल. मग त्यात सगळेच आले. तंत्रक्रिया काय सगळ्याच वाईट असतात असं नाही, तसं स्पेल ही सगळे वाईट असतात असं नाही, दोन्ही असतात. तसंच हे स्पेल्स आहे आपण जे टारो कार्डच्या माध्यमातून करणार आहे. हे टारो स्पेल्स जे आहेत ते तुम्ही स्वतःसाठी करू शकता, इतरांसाठी सुद्धा करू शकता. पण जोपर्यंत स्वतःला कॉन्फिडन्स येत नाही, स्वतःसाठी जोपर्यंत वापरलेला अनुभव नाही, तोपर्यंत दुसऱ्यांसाठी करायला जाऊ नका. आणि करायचं कसं हेच तुम्हाला वर्कशॉपमध्ये शिकवलं जाईल. तुम्हाला टोटल 23 स्पेल्स दिले जाणार आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. जसं तुम्हाला सुरुवातीला अशोक सरांनी प्रश्न विचारले होते, प्रॉब्लेम्स काय आहेत, ते त्यासाठीच होते. तुम्हाला 23 स्पेल्स दिले जातील. कशा प्रकारे करायचं आहे, त्याच्या प्रेयर्स असतील, जे काही आहे ते सगळं तुम्हाला रेडीमेड दिलं जाईल. रेडीमेड म्हणजे तुम्हाला फक्त ते बघायचं आहे आणि ॲज इट इज करायचं आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने ते तुम्हाला दिलं जाणार आहे. फक्त एवढंच आहे, काही प्रेयर्स ज्या आहेत तर त्या इंग्लिशमध्ये आहेत, त्या ॲज इट इज तशाच प्रेयर करायच्या आहेत. कारण आपण जे जर ट्रान्सलेट करायला गेलो ते काम करणार नाही, काम करत नाही, कारण टारो कार्ड्स भारतातले नाहीत. टारो कार्डही भारतातले नाहीत. स्पेल्स कॅटेगरी जी टारो सोबत जोडलेली आहे ती सुद्धा भारतातली नाही. त्यामुळे प्रेयर्स इंग्लिशमध्ये किंवा इतर फॉरेन लँग्वेजमध्ये आहेत. जसं तुम्ही शाबरी मंत्र घेतले, शाबरी मंत्र सुद्धा वेगवेगळ्या बोलीभाषेत रचले गेलेले आहेत. ते आपण ट्रान्सलेट करतो का? नाही करत. जसंच्या तसं म्हणतो, अर्थ कळत नाही तरी म्हणतो. किंवा बरेच सगळे वैदिक मंत्र असो, स्तोत्र असो, सगळे संस्कृतमध्ये. 100% सगळ्यांना संस्कृत कळतं का? खूप जणांना वाचताच येत नाही अजून, अर्थ तर सोडून द्या. पण म्हणून आपण ते ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो का? की मला मराठीत पाहिजे, हिंदीमध्ये पाहिजे, इंग्लिशमध्ये पाहिजे? नाही करत. नाही समजलं तरी आपल्याला जसं शिकवलंय आपण तसंच मंत्रोच्चारण करतो किंवा पाठ करतो. तसंच इथे ही स्पेल्स मध्ये काही प्रेयर्स आहेत त्या इंग्लिश आहेत, त्या इंग्लिशच्या इंग्लिशच राहतील, त्यात तशाच करायच्या आहेत. आता हे 23 जे स्पेल्स आहेत, तर हे 23 कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये आहेत मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. एक तर बऱ्याच जणांचे म्हणजे जेवढे मेजर प्रॉब्लेम्स येतात तर ते कन्सिडर करून चूज केलेले आहेत 23 जे स्पेल्स आहेत ते. तर त्यामध्ये ॲडिक्शनच्या केसेस पण खूप येतात, की एखादं ॲडिक्शन आहे मुलांचं स्पेसिफिकली किंवा स्पाउसचं ॲडिक्शन आहे, ते जात नाहीये. तर कुठलंही ॲडिक्शन थांबवण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी त्याचं स्पेल आहे. त्यानंतर जे जे ॲनिमल कम्युनिकेटर्स आहेत, तुम्हाला पण कन्सिडर केलेलं आहे स्पेलमध्ये. सगळ्यात टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशनचा चॅलेंजिंग पार्ट कुठला आहे? कोण सांगेल, जे जे शिकलेले आहेत? मिसिंग पेट.
हेच आहे का उत्तर, की अजून दुसऱ्या कोणाला दुसरं काही चॅलेंजिंग वाटतं? सांगा, जे मनात येईल ते बोला. असू शकतं प्रत्येकाला वेगळं काही असेल. आम्ही प्रॅक्टिसच करत नाही आणि आम्हाला काय माहिती कुठला कधी चॅलेंज. नाही, कधी कधी मॅम आपण जरी एनर्जी सोडली तरी समोरचे अॅनिमल कनेक्ट होत नाही. नाही नाही, प्लांट सोडून द्या, फक्त ॲनिमल्स, बर्ड्स याच्याबद्दल सांगा. चॅलेंजिंग पुन्हा पार्ट नाही कुठला नाही, आहे? प्लॅनचं नाही बोलत हो. मी आता म्हणजे लास्ट 2-3 दिवसापूर्वी कनेक्ट होत होतो, पण ती पाल कनेक्टच होत नव्हती. ती काही न हे रिएक्शन देता निघून गेली. कधी मारलं असेल तिला. नाही सर, जसं आहे कम्युनिकेशन कोर्स झाला तसं कुणालाच काही काम नाही केलेलं. मी बोलू का? चॅलेंज अकॉर्डिंग टू मी, कधी कधी इट इज नेसेसरी की ॲनिमल्स रेडी असायला पाहिजे कम्युनिकेट करायला. कधी कधी ते कम्युनिकेट करायला रेडी होत नाही, कोऑपरेट करत नाही. कधी ते रागवतात पण आणि भीती पण दाखवतात. कधी कधी ते स्ट्रेट नो पण बोलतात, कम्युनिकेट करायचंच नाही. नाही नाही, की तसं त्याच्या नाही. हा तसं नाही. जसं विचारल्यानंतर पटकन उत्तर आलं होतं आणि आताही 2 जणांनी मेसेजमध्ये टाकलेलं आहे. मिसिंग पेटच्या केसेस हाताळणं खूप चॅलेंजिंग असतं आणि बऱ्याच प्रोफेशनल ॲनिमल कम्युनिकेटर्सने आता बंद पण केलंय मिसिंगच्या केसेस घेणं. तर एक स्पेल जो आहे तो याच्यासाठी सुद्धा ऍड केलेला आहे. मिसिंग पेट मिळण्यासाठी, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी, त्याला घरी आणण्यासाठी. त्यानंतर सगळ्या बोली females- डॉक्टर नानू सेकंड डे बोली डॉक्टर बीमार आहे. सगळ्या फिमेलसाठी ब्युटी, हेल्थ, फिटनेस सगळ्यांना महत्वाचं आहे ना, फिमेल सगळ्या स्पेशली. तर त्याचा पण स्पेल आहे. बिझनेस सक्सेस होण्यासाठीचा आहे. एखाद्या माणसामध्ये किंवा तुम्ही जिथे जॉब करता तिथे त्रास आहे, म्हणजे कुठलाही व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय किंवा जॉबच्या ठिकाणी त्रास दिला जातोय, तर ते कमी करण्यासाठी स्पेल आहे. कुठलीही आयुष्यामध्ये अवघड सिच्युएशन येते, कुठलाही चॅलेंजिंग फेज चालू आहे आयुष्यामध्ये, तर ते फेस कसं करायचं. बऱ्याचदा माणूस थकलेला असतो कंटिन्युअस ती सिच्युएशन फेस करून करून, किंवा काही जणांना पहिल्यांदाच काहीतरी अवघड सिच्युएशन समोर येते, माणूस भांबावून जातो, घाबरून जातो किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तर त्या डिफिकल्ट सिच्युएशनला मॅनेज करण्यासाठीचं सुद्धा स्पेल आहे. तेवढं करेज आपल्यामध्ये यावं यासाठीचं सुद्धा स्पेल आहे. ज्यांना डिसिजन घेता येत नाही, योग्य डिसिजन घेता येत नाही, तर डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आहे. ज्यांचे डिवोर्स रिलेटेड इश्यूज आहेत, डिवोर्स घ्यायचा आहे, होत नाहीये, अडकलेलं आहे, विनाकारण पोस्टपोन होत चाललेलं आहे, तर जेवढे काही डिवोर्सच्या केसेस आहेत त्या क्लिअर होण्यासाठी जो स्पेल आहे. बऱ्याच कुटुंबामध्ये भांडणं असतात, वाद असतात, एका सेम पेजवर येत नाहीत, कोणी कोणाचं ऐकत नाही, प्रत्येकाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला असतं. तर कुटुंबामधली भांडणं संपवण्यासाठी आहे स्पेल एक. सर्व प्रकारे हेल्थ चांगली होण्यासाठी स्पेल आहे, म्हणजे कुठले हेल्थ इश्यू चालू आहेत, सर्जरी झालीये किंवा काही कारण नसताना हेल्थ खराब होतीये, तर अशा सगळ्या हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी हेल्थसाठीचं स्पेल आहे. ज्यांना घर घ्यायचं आहे, स्वतःचं घर घ्यायचं आहे, बांधणं असेल, विकत घेणं असेल, त्याच्यासाठीचं स्पेल आहे. जॉबसाठी स्पेल आहे, ज्यांना जॉब मिळत नाहीये, चांगला जॉब मिळावा त्याच्यासाठीचं स्पेल आहे. ज्यांचे लीगल मॅटर्स चालू आहेत, काही ना काही कुठल्याही प्रकारचे असो, ते जमीन आहे, घर आहे, लग्न आहे, इतर काही वाद चालू आहेत कुठल्याही प्रकारचे, काही फसवणुकीचे आहेत, त्यासाठीचं स्पेल आहे. ज्यांना असं वाटतं की
मला नशिबाची साथच मिळत नाही, काही केलं तरी काम होतच नाही, किंवा पूर्ण होता होता ते बंद पडतं, शेवटपर्यंत कधीच माझं काही काम झालं नाही किंवा पूर्ण होत नाही, अर्ध्यावर सोडून द्यावं लागतं. तर अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला भाग्याची साथ मिळण्यासाठी त्याचं सुद्धा स्पेल आहे. यानंतर सगळ्यात महत्वाचं पैसे. कुठल्याही माध्यमातून तुमच्याकडे पैसे येण्यासाठीचं स्पेल आहे. मग तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, तुम्हाला अजून एक दुसरा सोर्स हवा आहे, किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला क्लायंट्स हवे आहेत, फुटफॉल वाढायला हवाय, सेल वाढायला हवाय, जॉबमध्ये इन्क्रीमेंट असो, प्रमोशन असो, तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्याचे रिटर्न्स तुम्हाला चांगले यावेत, अशा पैशाशी संबंधित सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा स्पेल आहे. यानंतर दुसरं महत्वाचं, प्रत्येकाला आजकाल काळजी स्वतःच्या प्रोटेक्शनची पडलेली असते. प्रत्येक जणांचं म्हणणं असतं की घरात काहीतरी आहे, कोणी काहीतरी केलंय, निगेटिव्ह एनर्जी मागे लागलीये किंवा कोणीतरी लावलीये, काय करायचं. तशा प्रोटेक्शनसाठी सुद्धा स्पेल आहे. कधी कधी आपल्या वस्तू चोरीला जातात किंवा हरवतात. जसं बऱ्याचदा सोन्याचे दागिने असतात किंवा एखादी महत्वाची वस्तू, चाव्या, डॉक्युमेंट्स मिळत नाहीत, कुठे गेल्या, काय झालं, काही कळत नाही. स्वतःकडून हरवलेलं असो किंवा कोणी चोरलेलं असो, ते परत मिळवण्यासाठी सुद्धा स्पेल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःमध्ये बदल करण्यासाठीचा सुद्धा स्पेल आहे. किती जणांना वाटतं स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे, स्वतःच्या सवयी बदलल्या पाहिजेत, एनर्जी बदलली पाहिजे, त्यासाठी सुद्धा स्पेल ठेवलेलं आहे. कारण बाकीचे प्रॉब्लेम ठीक आहे, आपण सगळं करतोय, पण स्वतःचीच एनर्जी व्यवस्थित नाहीये. तुमच्याकडे पैसा येतोय, पण ते मॅनेज करता आलं पाहिजे. कुठलीही सिच्युएशन येऊ, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणं गरजेचं आहे, म्हणून ते सुद्धा स्पेल ठेवलेलं आहे. टोटल 23 स्पेल तुम्हाला दिले जातील. डिटेल माहिती सगळी दिली जाईल तुम्हाला, की कुठलं स्पेल कसं करायचं आहे, त्याला काय काय साहित्य लागणार आहे, अरेंजमेंट तुम्हाला कशा प्रकारे करायची आहे, सगळ्या गोष्टी समोरासमोर तुम्हाला शिकवल्या जातील. नंतर सेम स्पेल तुम्ही कितीही वेळा करू शकता. स्वतःसाठी असो, इतरांसाठी असो, घरच्यांसाठी असो, घरासाठी असो, करू शकता. आता स्पेल करताना कोणीही टॅरो कार्ड्सना हलक्यात घेऊ नका, कारण टॅरो कार्ड्समध्ये स्वतःची खूप एनर्जी असते. तुमचा जेवढा विश्वास व्यवस्थित आहे तेवढं चांगल्या प्रकारे स्पेल काम करतात. जसं की एखाद्या वेळी रागामध्ये किंवा खूप काही मनाला लागेल असं एखाद्या व्यक्तीने केलं, काहीतरी आपण बोलून जातो आणि नेमकी ती घटना त्या व्यक्तीच्या बाबतीत घडते. हे काय आहे? हा स्पेलच आहे. फक्त स्पेल म्हणजे काही वस्तूनेच केलं जातं असं नाही. तुम्ही जर खूप रागाने एखाद्याला काही बोललेलं आहे, तुम्ही कोणाकडून हर्ट झालात, फसवले गेलात, आठवून बघा, प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बोललेलं असतं त्या माणसाबद्दल आणि तशी घटना त्या व्यक्तीच्या बाबतीत घडतेच. त्यामुळे स्पेल प्रत्येकाने केलेला आहेच. आठवून बघा, आठवेल तुम्हाला. तशाच प्रकारे टॅरो स्पेल काम करतात. आणि हे जे स्पेल्स तुम्हाला दिले जाणार आहेत, तर ते स्पेल्स तुम्हाला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, तुमची एनर्जी त्यांच्यासोबत ट्यून इन करण्यासाठी तुम्हाला अट्युनमेंट दिली जाईल. म्हणजे तुम्ही कॉन्फिडेंटली टॅरो कार्ड सोबत कनेक्ट व्हाल आणि स्पेल्स सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकाल. काही प्रश्न आहे कोणाचे? मला विचारायचं आहे तुम्हाला, हा. मॅडम. हा. तुम्ही म्हणताय ह्याची माहिती जरी तुम्हाला बिलकुल सुद्धा नसली तरी सुद्धा वन कॅन कास्ट अ स्पेल. म्हणजे हे जे तुम्ही म्हणाले 22 का 23 चे स्पेल्स आहेत, ह्याची माहिती नसली तरी सुद्धा यू कॅन कास्ट अ स्पेल. हो.
मग एनिवे मग तुम्ही आणखीन डिटेलमध्ये समजवलात आम्हाला तर आम्हाला कळेल बहुतेक. आय थिंक इट्स अ प्री मॅच्युअर क्वेश्चन माझा. हो नाही, काय थोडक्यात काय सांगितलं होतं की टॅरो कार्ड रीडिंग ज्यांना येत नाही किंवा टॅरो कार्ड्स बद्दल ज्यांना काही माहिती नाही ते सुद्धा ह्या स्पेल्स करू शकतात असं सांगितलं होतं. माहिती नाही म्हणजे स्पेल बद्दल तर अजून माहितीच नाही ना कुणाला किंवा ते सांगितलेले पण नाही. हो तर बरोबर. बऱ्याच जणांचा प्रश्न असा येतो की जसं मॅडम कडून कोणी सेशन घेतलेले आहेत किंवा युट्यूबला फ्री व्हिडिओ असतात टॅरो बद्दलचे रीडिंग किंवा लाईव्ह होतं कधी, तर प्रत्येकाला टॅरो रीडिंग येणं गरजेचंच आहे का, अशा प्रश्नाचं उत्तर ते होतं की ते येणं गरजेचं नाहीये किंवा काहीही माहिती नसेल टॅरो कार्ड्स बद्दल, हम्म, जुना इतिहास किंवा त्याची पार्श्वभूमी काही माहिती नसेल तरी हम्म. प्रत्येक जण हा वर्कशॉप करून स्पेल्स मध्ये एक मास्टरी मिळवू शकतो. ओके थँक्यू. टॅरो स्पेल्स म्हणजे हे तुमचे टूल्स आहेत, रेमेडीचा सेट आहे तो. ताई मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. आता जे हा तुम्ही बोललेत की ते जे डेक आहे ना ते ऑलरेडी एनर्जाइज आहे, मग ते तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? म्हणजे ते कसे एनर्जाइज आहे, ते बाईट सेल्फ कसे एनर्जाइज होऊ शकतो? मला ते कळलेलं नाहीये, ते तुम्ही लॉजिक समजू शकता का? मला प्रश्न समजला नाही. म्हणजे ते जे डेक आहे ना टॅरो कार्ड डेक बाईट्स ऑन इट्स ओन ते कसं म्हणजे ऑलरेडी एनर्जाइज आहे काय? आपल्याला ते काय कार्य करावं लागेल ते एनर्जाइज करायला? सपोज फॉर आपण नाही, हे तुम्हाला वर्कशॉप मध्ये सांगितलं जाईल. ओके ओके नो प्रॉब्लेम. कुठला चार्जर यूज करायचा ते एनर्जी देण्यासाठी ते त्यावेळी सांगितलं जाईल. ओके ओके किंवा थँक्यू. तुमचे कार्ड तुमच्या स्वतःसोबत ट्यून इन कसे करायचे हे पण तुम्हाला सांगितलं जाईल. ओके थँक्यू. जसं की आपण रेमेडीज देतो प्रत्येक वेळेला, व्हॉट्सअप चॅनलवर पण बऱ्याच जणांनी बघितलं असेल. आता तुम्हाला बाकी काही गोष्टी माहीत असतात का की त्यातली कुठली गोष्ट कशा प्रकारे काम करणार आहे? नाही. पण जे साहित्य तुम्हाला दिले किंवा प्रोसिजर दिलीये ते फक्त तुम्ही फॉलो करता. बरोबर आहे. रेमेडीज करताना सेम आहे टॅरो स्पेल्स. सगळी तशी माहिती तुम्हाला दिली जाईल, तुम्हाला फक्त ते सेम फॉलो करायचं आहे. कार्ड्स, टॅरो कार्ड्स इथे जे वापरले जातील हे प्रत्येकाचे आपले स्वतःचे वेगवेगळे असतील. म्हणजे डेक जो आहे स्वतःचा वेगवेगळा असेल. स्पेलसाठी आपण दुसऱ्यांचे डेक नाही वापरू शकत. घरामध्ये 2 जण शिकणारे मग एकाच डेकवर करू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तुमचा सेपरेट डेकच पाहिजे. हेच तुमचं मेजर इन्व्हेस्टमेंट तुमची हीच आहे. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काहीही लागणार नाहीये. मॅडम लामा फेराला कसं बुद्धांची एनर्जी असते तसं ह्या टॅरो कार्डला एनर्जी कोणत्या ह्याची असते म्हणजे हे वर्कशॉप मध्ये सांगितलं जाईल ना. विचारता एक प्रश्न येस, मॅडम. बोला. आता जर डेक झालेला आहे टॅरो डेक तर मग ती एनर्जी तर झाली, मग आता त्या डेक मधून काढू शकतो की नवीन डेक घ्यावा लागेल? माझं माझ्या मताप्रमाणे जर असेल तर स्पेलसाठी शक्यतो तुम्ही वेगळाच डेक ठेवायचा. तुमचा रीडिंगचा डेक नाही वापरायचा. का ते मी वर्कशॉप मध्ये सांगेन, कारण सेम डेक नाही वापरायचा. म्हणून मला तो प्रश्न होता, म्हटलं विचारू दे. रायडर वेटच डेक लागेल, पण दुसरा लागेल. ओके, हाच लागेल ना डेक? रायडर डेकच लागेल ना मॅडम डेक आपल्याला? हे नाव दिसतंय सगळ्यांना? हो हो. हा रायडर वेट डेक आहे, तुम्हाला असा बॉक्स मध्ये येतो. हा ओके. माझ्याकडे मॅडम असा. मग आता हा मी प्रिडिक्शनला वापरते म्हणजे हे करताना, तर हा डेक चालणार नाही, मला नवीनच घ्यावा लागेल दुसरा जर स्पेल साठी दुसराच ठेवायचा, रीडिंग मध्ये मिक्स नाही करायचा तो. ओके मॅडम. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जसं सुरुवातीला सांगितलं की स्पेल्स सर्व इंग्लिश मध्ये असणार आहेत, तर असा कुणाला प्रश्न पडला का की जर मला इंग्लिश येत नाही किंवा तेवढी जमत नाही तर मी हा वर्कशॉप जॉईन करू शकतो किंवा शकते?
असा कुणाला प्रश्न आहे? किंवा मला जमेल का? टॅरो कार्ड मी आजपर्यंत फक्त व्हिडिओमध्ये बघितलेत, मग मला जमेल की नाही? आहे का असं काही? नोट्स मराठी. आता त्याच्यासाठी खूप काम करावं लागणार आहे मला, कारण हा सगळा डेटा नाहीये मराठीमध्ये. जसं लामाफेराचा पण नव्हता. 0 पासून सगळं तुम्हाला मराठीत बनवून दिलं होतं लामाफेराचं, तसंच आहे हे सुद्धा. तुम्हाला नोट्स मराठीत दिले जातील, पण ज्या प्रेयर्स, स्पेसिफिक प्रेयर्स असतील, काही वाक्य असतील, ती ॲज इट इज इंग्लिशमध्येच असतील. कारण जसं मी तुम्हाला मंत्रांचं सांगितलं, आपण संस्कृत मंत्र ट्रान्सलेट नाही करत, तसंच आहे हे पण. चला, सगळ्यांना एक खुशखबरी पण देतो त्याच्यासोबतच, की ज्यांना इंग्लिश जमत नाही पण मराठी तरी वाचता यायला हवं, तर फक्त ज्यांना मराठी वाचता येतं ते पण हे वर्कशॉप अटेंड करू शकतील, याची व्यवस्था केलेली आहे. प्रॉपर इंग्लिश येणे पण गरजेचं नाही, फक्त मराठी व्यवस्थित वाचता इंग्लिश यायला म्हणजे हवे. काही तुम्हाला कुठला US ॲक्सेंट, UK ॲक्सेंट काही गरजेचं नाहीये. लिहिता वाचता आलं, दॅट्स इट, पुरेच आहे. तुम्हाला त्याचा अर्थ नाही कळाला तरी ठीक आहे. जसं संस्कृत मंत्र म्हणताना काय अर्थ होतो कोणाला लक्षात येत नाही, जे चालू असतं मम मना पाणी लावा, तसंच त्या पद्धतीनं हे पण करायचं. मेडिटेशन वगैरे असतं का? आता ते स्पेलवर डिपेंड आहे. जसं मी सांगितलं की स्पेल वेगवेगळ्या प्रकारे केले जातात. काही मेडिटेशन पद्धतीने असतात, काही प्रेयर्सच्या माध्यमातून असतात, काही कॅन्डल लावून केलं जातं, काही व्हिज्युअलायझेशन प्रकारात केले जातात. तर हे प्रत्येक स्पेलवर डिपेंड करतं, पण 100% मेडिटेशन असेलच असं नाही. शिकल्यावर नेहमी करत राहायला लागते का? असं काहीच नाहीये स्पेल्सचं. हा, पण तुम्ही तुमच्या करत राहिलात जर स्पेल्स, तुमची कनेक्टिव्हिटी चांगली होते. पण असं काही नाही की रेग्युलर रोज घेऊन बसायचंच आहे ते, असं नाही की रोज तुम्हाला एक स्पेल करायचंच आहे, सिम्बल्स रोज काढायचेच आहेत, 21 दिवस करायचेच आहे. असं काही नाही. 21 दिवसांचा टास्क खूप अवघड होता ना सगळ्यांना. कधी एकदा संपतात 21 दिवस. असं काही नाही, ते 21 दिवस 10 दिवस असं काही नाहीये, तुमच्यावर आहे. डेक आम्ही घेऊन यायचा का? ज्यांच्याकडे असेल घेऊन येऊ शकता, नाहीतर नंतर घेऊ शकता. पण शिकताना जर सोबत असेल तर शिकायला सोपं होतं, कारण कार्ड्स तुमच्या हातात येतात. कार्ड्स नेमके कसे आहेत, प्रत्येक कार्ड बघता येतं, हातात घेऊन बघता येतं, स्वतःला काय फील होतं कार्ड हातात घेतल्यानंतर, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. त्यामुळे घेऊन आलात तरी चाल. कुठून ऑर्डर करू शकतो? बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत, अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, बरेच ऑनलाईन कुठूनही घेऊ शकता. मिशोवर पण असतील. नो फ्युचर तुम्ही ऑनलाईन करणार आहात का? नाही, इन ऑफलाईनच फ्युचर हे ठेवलेलं आहे का? कारण सांगते मी त्याचं, हे ऑफलाईन का ठेवलं सगळ्यात महत्वाचं. कारण एक तर टॅरो कार्ड हा विषय मराठी माणसासाठी खरंच खूप नवीन आहे आणि वेगळा वाटतो, कारण त्यावरची चित्र काही ओळखीची वाटतात, काही नाही कळत की नेमकं काय चाललंय. आता हे बघा, कळतं का काय आहे याच्यात, काय चाललंय? नीट दिसतच नाहीये ते. दिसत नाहीये. नीट दिसत नाहीये. कुठलेच कार्ड दिसत नाहीयेत. क्लॅरिटी नाहीये. कम्प्लीट नेम ऑफ टॅरो कार्ड. नाही नाही, त्यांना टायटल विचारायचं सर्च करण्यासाठी. हा. चला, हे दिसतंय. हो. हा, काय वाटतंय हे बघून? पॉइंट्स आहेत ते.
ज्यांना Wands टॅरो येतं. माहित नाही कसं वाटतं हे बघितल्यावर? काही कळत नाही कार्ड काय आहे. नाही. बरोबर. लाकूड लाकूड तोड्या वाटतो का काटे हातात घेऊन जाणार? हे पुन्हा ओळखीचं आहे दाखवताय का? का? यातलं काही ओळखीचं आहे का? हे असेल ओळखीचं बघायचं जणांना. नाव तरी सांगू शकतील. कसं हे दिसतं ते? तेव्हाच ना रायडर वेट टॅरो कार्ड. मी रायडर लिहित वेट. होते. डेव्हिलचं कार्ड आहे मॅम ते. माझं झालंय म्हणून मी सांगते. माझं झालं म्हणून मी सांगते की डेव्हिलचं कार्ड आहे. हॅलो. तर हे असे वेगवेगळे कार्ड्स जे आहेत तुम्हाला स्वतःला हातात घ्यावे लागतील. तुम्ही प्रत्येक कार्ड जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येतं. नाव वाचता येतं काय आहे? कोणी वाचू शकेल का? ट्रेस आहे. तुमच्याच नावाचं कार्ड आहे मॅडम. अजून कोणाला? ओके, द एम्प्रेस. आणि हे कार्ड आपण स्पेलमध्ये वापरतो. असे वेगवेगळे कार्ड्स आहेत. प्रत्येक कार्डचं महत्व, एनर्जी, अर्थ खूप वेगवेगळे आहेत. ते त्या प्रकारेच काम करतात. कामिनी जगताप, तुम्ही टॅरो रिडिंग शिकलेलं आहे का? ओके, मगाशी विचारलं होतं मी, काही सांगितलं नव्हतं तुम्ही. रायडर वेट डेक म्हणून तुम्ही सर्च केलात तुम्हाला मिळून जाईल. 78 कार्ड्स असतात रायडर वेट डेक मध्ये. आणि हे वर्कशॉप कशासाठी ठेवलंय? तुमचा बर्थडे. जो बर्थडे आहे म्हणून ठेवलंय मॅडम त्याच्यामध्ये. कमी आणि आणि मग विश काय ऑनलाईन विशच करणार का फक्त? सेलिब्रेट करायला ऑफलाईनच यावं लागेल ना. मग कोर्स ऑनलाईन कसा असेल? मागच्या वर्षी जसा टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन ठेवलं होतं तसंच यावेळी खूप विचार करून टॅरो स्पेल हे ठेवलेलं आहे. पोल टाकला होता पण बऱ्याच जणांचं रेकी झालेलं आहे. ब्लॅक मॅजिकची प्रोसेस मोठी आहे. त्यानंतर अजून आठवत नाही मला. आणि काही जणांनी वोट याच्यासाठी केलं होतं की ह्यातलं काही नकोय, दुसरं काहीतरी हवंय. त्यासाठी वोट्स भरपूर होते. मग एक असं काहीतरी माध्यम शोधायचं होतं की प्रॉब्लेम सगळे घेऊन येतात किंवा प्रत्येकाकडे प्रॉब्लेम आहेत. माझा हा प्रॉब्लेम आहे, मला हा त्रास आहे, आणि प्रत्येकाला त्यावर सोल्युशन हवंय की जो स्वतःचे स्वतः करू शकेल. ठीक आहे, तुम्ही हिलिंग शिकलात, हिलिंगच्या माध्यमातून सॉल्व्ह करताय, पण कधी कधी तिथे पण तुम्हाला फास्ट रिझल्ट हवाय किंवा ऍडिशनल काहीतरी वेगळं हवंय. त्यावेळी प्रत्येकाला वापरता येईल यासाठी टॅरो स्पेल हे ऑप्शन चूज केलं तुमच्यासाठी म्हणून. कारण एकतर हे मराठीमध्ये नाहीये, मराठीमध्ये कोणीही तुम्हाला शिकवणार नाही टॅरो स्पेल, आणि मुळात तुम्ही जर टॅरो शिकलेले नसाल तर तुम्हाला शिकवणारच नाही. म्हणून तुमच्यासाठी ऑप्शन शोधून ठेवलेलं आहे. टॅरो स्पेल्स खूप पॉवरफुल असतात. तुम्हाला ज्या काही गोष्टी अचीव करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही टॅरोच्या माध्यमातून करू शकता. एक प्रश्न होता मॅम. बोला. देर इज समथिंग लाईक अ युनिव्हर्सल विल ऑल्सो, बरोबर ना? तर आपल्याला जे हवं असेल, आवर वॉन्ट्स, डिझायर्स जे काय असतील ते युनिव्हर्स नेहमी फुलफिल, म्हणजे इवन इफ द युनिव्हर्स डझंट विल इट, मग तो युनिव्हर्स फुलफिल करतं का? थ्रू टॅरो, थ्रू एनिथिंग, एनी मीडियम? कसं आहे की आपल्यासाठी जे चांगलं असेल ते आपल्याला युनिव्हर्स देतं. बरोबर, अग्रीड. मग ते चांगलं आपल्याला चांगलं वाटणारं असो किंवा चांगलं आपल्याला वाटेल की हे असं का झालं माझ्या बाबतीत, पण फ्युचरमध्ये ते आपल्यासाठी जर चांगलं आहे
तो युनिव्हर्स तेच घडवेल. बऱ्याच जणांचं ते होऊ शकतं तसं, किंवा मॅनिफेस्टेशन मध्ये बऱ्याच जणांचं असतं, नाही मला ठराविक व्यक्तीच पाहिजे, तीच परत पाहिजे. खूप येतात केसेस तशाही, की आमचं बोलणं बंद झालंय, ब्रेकअप झालंय, आणि काही करून मला तीच व्यक्ती परत पाहिजे. त्यांना सांगितलं जातं रिडिंग मध्ये, सोडून दे त्या व्यक्तीचा ना, ती व्यक्ती नाहीये तुझ्यासाठी, तुझ्यासाठी चांगली व्यक्ती येईल, त्याच्यासोबत तुझं लग्न होणार आहे. जोपर्यंत ती व्यक्ती सोडत नाही तोपर्यंत लग्न पण होत नाही त्या व्यक्तीचं. बरोबर. तर हे स्पेल्स असो, मॅनिफेस्टेशन असो, हे अशाच प्रकारे काम करतं. तुमच्यासाठी जे बेस्ट आहे ते युनिव्हर्स तुम्हाला देईल. समजा गेलं का कोणी तुमच्याकडे स्वतःला वाटलं की बाबा मला 100 करोड पाहिजेत, ठीक हा आहे, पाहिजेत, पण तुम्ही स्वतः एलिजिबल आहात का तेवढी अमाऊंट मॅनेज करण्यासाठी, हँडल करण्यासाठी? हेही महत्वाचं आहे. तर ऍब्सोल्युटली. आता तुम्ही जेवढं काही मॅनेज करू शकता, तुमची एनर्जी केवढी आहे त्या एनर्जीनुसार युनिव्हर्स तुम्हाला देईल. मग तुमचे जे वॉन्ट्स डिझायर्स व्हॅलिड आहेत का ते तुम्हाला पण कळायला पाहिजे ना, की माणसाच्या तुम्ही किती इच्छा, डिझायर्स कधीच संपत नाही. तो मेला तरीही असतात, म्हणून करेक्ट सद्गती करेक्ट मिळत नाही. बरोबर बरोबर. मग ते तुम्ही एक्झॅक्टली आता जे एक्झाम्पल दिलं, मला 100 crores पाहिजेत, पण द युनिव्हर्स डझंट वॉन्ट टू गिव्ह मी तेवढे. तुमची म्हणजे एनर्जीच नाही तेवढी हाय फ्रिक्वेन्सी मध्ये, जर तुम्ही नाही तर तुम्हाला कसं देईल? जसं की तुमची घरांमध्ये जे काही व्होल्टेज येतं ते किती असतं? 230 व्होल्ट्स. करेक्ट. व्होल्टेज वाढलं काय होतं? फ्यूज होणार. सगळंच बंद पडेल, हो. कारण ती कॅपॅसिटीच नाहीये ते मॅनेज करण्याची. मग तुम्हाला कसं देईल ते? ते मला समजतंय, पण मला हे समजत नाही. तुम्ही म्हणतात की हे मीडियम दिलंय, टॅरो कार्डची जो मीडियम आहे, थ्रू कास्टिंग ऑफ अ स्पेल वी कॅन अचीव्ह व्हॉट वी डिझायर, असं म्हणताय ना तुम्ही? हो, पण असं मग तेच म्हणताय? सांगितलं मी, तुमची एनर्जी पण पाहिजे ना. नाही, ते मला ते पटतंय एक्झॅक्टली, पण एखाद्याला ते कळत नसेल की तुमची एनर्जीच नाहीये तेवढी आणि यू आर स्टील. जेव्हा तुम्ही रेडी व्हाल तेव्हा होईल ती विश फुलफिल. किंवा जसं 100 करोडचं सांगितलं, तुमची एनर्जी 1 CR ची आहे, तशा प्रकारे ते तेवढ्या लोअर फ्रिक्वेन्सीला काम करेल. मग जर तुम्ही कंटिन्यू ते करत राहिलात, तुम्हाला युनिव्हर्स गाईड करेल की याच्यात काय करणं गरजेचं आहे, स्पेल वर्कआउट का होत नाहीये, तुम्हाला ओके. स्वतःमध्ये काय चेंजेस करणं गरजेचं आहे. तशा प्रकारे तुम्हाला गायडन्स मिळत जाईल. मग ते जर तुम्ही फॉलो करत 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 गेला, तुमची एनर्जी चेंज होत जाईल, युनिव्हर्स तुम्हाला सपोर्ट करेल. ते इंट्युटिव्हली मिळतं गायडन्स का काय? म्हणजे डिपेंड, ते प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड करतं. ते त्याचा काही हे फिक्स असं पॅटर्न असं नाही. हे असं होणार नाही. तुम्ही एक स्पेल कास्ट केली आज आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा रिझल्ट येणार. जसं की एखादं इथे कोणी असेल केस की मी तिच्याशिवाय जगूच शकत नाही आणि ती मिळवण्यासाठी स्पेल केली, तर ती मिळेलच, वापस येईलच असं होणार नाही. ठीक आहे, पण ज्या वेळेस तुमची एनर्जी बॅलन्स होईल, तुम्ही स्वतःला बॅलन्स कराल, त्यावेळेस तिच्यापेक्षा 100x बेटर एखादी मुलगी तुमच्या लाईफ मध्ये येणार, ऍज अ गर्लफ्रेंड, ऍज अ वाईफ, ऍज अ फ्रेंड, व्हॉट एव्हर. ती त्यावेळी येणार. त्यामुळे असं समजू नका की आता एक 23 स्पेल तुम्ही शिकलात आणि प्रत्येक स्पेल केल्यानंतर मला नेक्स्ट डे मी 100 CR साठी करतो, किंवा मला माझं ब्रेकअप झालं होतं, ती मला परत पाहिजे त्यासाठी स्पेल करतो आणि दुसऱ्या दिवशी मला मिळेल, असं कुठंच होणार नाही. इव्हन फक्त या स्पेल मध्येच नाही, आकाशिक रिडिंग मध्ये जे म्हणजे रेमेडीज दिल्या जातात त्याचा रिझल्ट यायला वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीचा वेळ लागतो. ऑपरेशन एखादं झालं, हार्टचं ऑपरेशन झालं, नेक्स्ट डे आपल्याला डिस्चार्ज मिळतो का? नाही मिळत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर किती दिवस आपण विकनेस फील करतो. आपल्याला मेंटेन करावं लागतं, ते बाय मेडिसिन असो किंवा डाएट थ्रू असो. त्यावेळेस आपण रिकवर पूर्ण होतो. मग ह्या प्रोसेसला कुणाला 6 महिने लागतील, कुणाला 6 वर्ष लागतील, किंवा कुणाला 6 दिवस लागतील, इव्हन कुणाला नेक्स्ट आवरला पण रिझल्ट दिसेल. हे सगळं डिपेंड काय आहे, जे काही आहे ते स्वतःवर डिपेंड आहे, स्वतःच्या एनर्जीवर बेस आहे. मग हे सांगायचं. त्यामुळे असं धरू नका की
लगेच आज स्पेल केली आणि उद्या मला तो चमत्कार झाला, असं होणार नाही. ठीक आहे, तुम्ही स्पेल केली 1 CR साठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. जसं मॅडमने आता सांगितले की कॅपॅसिटी किती आहे, तुमची एनर्जी लेवल काय आहे त्यानुसार हो. होईल. बरोबर. जसं की एखादी लीगल केस चालू आहे किंवा डिवोर्स घ्यायचा आहे, प्रत्येकाला वाटतं की माझी बाजू बरोबर आहे, मला माझ्या बाजूने रिझल्ट पाहिजे. पण युनिव्हर्सच्या दृष्टीने ते नसेल ही, किंवा तुमचं कर्म अजून त्या व्यक्तीसोबत जोडलेलं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला वेगळा रिझल्ट येईल. जसं की डिवोर्सच्या केसेसची उदाहरणं बरेच येतात, की एखादचं म्हणणं असतं की मला घ्यायचं आहे डिवोर्स आणि एखादचं म्हणणं असतं की मला थांबवायचं आहे. मग डिवोर्स घेणं समजा एखाद्याच्या दृष्टीने त्याला वाटतं की बरोबर आहे, पण जर कर्म संपलेलं नाहीये त्या माणसासोबत, तो स्पेल वर्कआउट होणार नाही. तुमचं कर्म आधी 0 करा त्याच्यासोबत, मग तिथे दुसरं काही वापरा, तुम्ही होपोनोपोनो प्रेयर वापरा, हिलिंग वापरा, जे काही असेल, तोपर्यंत स्पेल वर्कआउट होणार नाही. मग इथे आपण असं नाही म्हणू शकत की स्पेल काम करत नाही, असं नाही. करेक्ट आहे. बरोबर. तसंच सेम लिगल गोष्टींच्या बाबतीत पण आहे किंवा हेल्थ इश्यूजच्या बाबतीत आहे. कुठल्याही बाबतीत पण ते applicable. काही कर्म आहे ते क्लिअर करावं लागणार आहे, हो. तेव्हा होणार आहे. मग हे स्पेल्स कशासाठी आहे, तुमचे जे ब्लॉकेजेस असतात ते रिमूव्ह करण्याचं काम करतात स्पेल्स. ओके. आता हे ऑफलाईन का ठेवलं याच्यासाठीच, कारण टारो कार्ड्स खूप जणांना माहीत नाहीयेत. टारो कार्ड्स व्यवस्थित समजावेत, समोरासमोर बऱ्याच गोष्टी क्लिअर करता येतात, म्हणून ऑफलाईन ठेवलेलं आहे. ऑनलाईन मध्ये इकडे क्लास चालू असतो, तिकडे जेवण बनवणं चालू असतं, जेवण करणं चालू आहे, तिकडे कोणी काहीतरी बोलवत असतं, इथे भाजी कापणं सुरू आहे, लक्ष नसतं, मॅडम परत सांगा परत सांगा परत सांगा, हे असं होतं. किंवा माझं नेटवर्क गेलं होतं, किंवा मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. यामुळे तुमचं लक्ष राहत नाही, तुम्हाला ना कार्ड समजतील ना स्पेल समजतील. म्हणून ऑफलाईन ठेवलेलं आहे की समोरासमोर तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकता येईल. टॅरो कार्ड रीडिंग शिकलात, निलिमा, फी किती भरली होती? एंजल डेक, एंजल ओशो हे केलं मी. 3 डेक घेतले, एंजलचं पण घेतलं. म्हणजे आधी मला टॅरो म्हणजे माहित नव्हतं आणि तुमच्यात म्हणजे तुमच्या संपर्कात येऊनच मी हा पुढे पाऊल उचललं. काही प्रसंग आले तर मला असं वाटलं की चला या टॅरो मधून काहीतरी आपल्याला नवीन दिशा मिळेल, काहीतरी मिळेल. पण जेवढं आहे तेवढं सोपं नाहीये मॅडम. ते खूप म्हणजे आपली पण एनर्जी द्यावी लागते आणि सगळ्याच गोष्टी. मग ते करता करता मग त्या मॅडम म्हणाल्या की ओशो पण घ्या, म्हणजे तुमचा प्रश्न आणखीन क्लिअर होईल. आणि मग एंजल घेतल्यानंतर अजून होईल, म्हणून मी 3 डेक शिकले मॅडम. फी पण किती तुम्ही? ही मी तुम्हाला सांगेन, मी आता जनरल नाही, पण आहे भरपूर. मी सरांना त्या 2-4 वेळा विचारलेलं. नाही नाही, अशोक सर बाकीच्यांना कल्पना येण्यासाठी विचारते मी. एक्झॅक्ट अमाऊंट जरी नाही सांगितली तर तुम्ही अप्रॉक्स तरी सांगू शकता. जनरली कोर्सेसची फीस किती असते हे कळण्यासाठी म्हणून फक्त ते टॅरो विचारलं. शिकवण्याचे, स्पेल्स तर हे ऍडव्हान्स पार्ट आहे. 25,000 वगैरे आहे डेकची. म्हणजे जिथे आता तुम्ही कसे कुठल्या शिकता त्याच्यावर पण अवलंबून आहे मॅम. आणि शिकवण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत मॅडम. तुमच्या सांगण्याची पद्धत आणखीन कुणाची म्हणजे ते वेगवेगळंच आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्यानुसारच असते. पण इतर कोर्सपेक्षा तुमची तर फी भरपूर कमी आहे. आणि मी अशोक सरांना 2 वर्षापूर्वी पण विचारलेलं, मला शिकायचं आहे, पण मला एवढं माहिती नव्हतं की इतकं डीप मध्ये जाऊन ते असतं. ते खूप आहे टॅरो. टॅरो म्हणजे माझं फर्स्ट लव्ह आहे. मी टॅरो कार्ड्सना कधी सोडू शकत नाही, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. एवढं भरपूर आहे टॅरो कार्ड मध्ये. जेवढं आपण एक्सप्लोअर करू तेवढं कमीच आहे. कोणी कितीही शिकला तरी म्हणू शकत नाही की मला 100% टॅरो मधलं येतं. मॅडम मी तुम्हाला बोला. एक प्रश्न विचारते मॅडम, की मी टॅरो, आपला जे टॅरो डेक आहे, तेव्हा जेव्हा प्रश्न येतात आपल्याकडे रीडरकडे, तेव्हा आपण ते स्प्रेड करून ते टाकतो आणि त्यांची उत्तरं देतो. पण मला आता हे प्रश्न आहे तो की हे स्प्रेड करतो तेव्हा हे जे आता तुम्ही 22 कार्ड बोलले, तर त्याचा उपयोग गरजेचा आहे त्याच्यामध्ये? तर त्याचं काय, म्हणजे तुम्ही तेच का कार्ड घेता, त्याचं आहे का गरजेचं असं म्हणतात? तुम्हाला काही अंशी ते पण एक्सप्लेन केलं जाईल ना.
खूप अच्छा. डिटेल नाही, कारण खूप डिटेल सांगायला गेल्यानंतर मग ते टॅरोचाच कोर्स होईल. हा. का आणि जे टॅरो रिडिंग ऑलरेडी करतात तर तुम्हाला कळेल, कारण त्या कार्डची एनर्जी तुम्हाला माहित असते की ते का घेतलंय. मी जेव्हा टॅरो कार्ड रिडिंगचा कोर्स केला होता, फक्त रायडर वेट 60,000 फी भरली होती मी, फक्त वाव. टॅरो कार्ड्स. ते पण आता त्याला पण खूप वर्ष झाली. सोपं आपली एनर्जी लागते, समोरच्याची ब्रह्मांडाची एनर्जी लागते, तेव्हाच आपण दुसऱ्यांची उत्तरं देऊ शकतो. नुसते मला पहिले वाटत होतं की कार्ड टाकले की ते बघायचं, पण नाही, प्रत्येक कार्डला मिनिंग आहे ना, ते मिनिंग कसं जोडायचं, तो प्रश्न कसा जोडायचा, तेवढं सुद्धा आता त्याच्यातून समजलं. म्हणजे इतकं मी नाही, पण ठीक आहे, मी माझे प्रश्न सोडवू शकते, कारण का मी दो तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे काही गोष्टींसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपण पण आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधावं, म्हणून मी हा कोर्स केला. नाही तुमचा आज हे मेसेज वाचले तर मग म्हटलं बघूया काय आहे अजून त्यामध्ये. 2025 ला नेहा आल्या होत्या, 2026 ला आता तुम्ही या. ठीक आहे. हा, बरं. तेच माझी खूप इच्छा आहे, कारण का आता मी केलंय पण, आणि म्हटलं त्याला जोडून आहे. ब्रह्मांडाने माझी संधी दिली असेल कदाचित मॅडमच्या बर्थडेच्या निमित्ताने मला त्याचं आणखीन काही ज्ञान देण्यासाठी. नक्की. येस. अजून कुणाला प्रश्न? बोला. बोलू शकता, कोणी बोलत होतं ना आता. टॅरो कार्ड रिडिंग हे बेसिक लेवल आहे. तुम्हाला जे दिलं जातंय हे ऍडव्हान्स लेवल आहे. टॉप लेवलचे स्पेल्स तुम्हाला दिले जात आहेत. प्रश्न नाहीयेत कुणाला काही बाकी अजून? टाकलं ना मेसेज मध्ये. काय प्रश्न? कन्फ्युज झालं, कारण क्लास येणार. डेट्स आणि एनर्जी एक्सचेंज. ओके, हा. तुम्ही मेसेज करा. क्लास डेट तर 3 ते 5 मे आहे ऑफलाईन, आणि कोर्स फी पूर्ण मोफत आहे. फक्त तिथे 3 दिवस राहणे आणि जेवणाचा खर्च तेवढा द्यायचा आहे, कारण की ते थर्ड पार्टी लोकेशन आहे, आपलं त्यात काही नाहीये. 3 रात्र का 2 रात्र? थर्ड आणि फोर्थ ना? 2 रात्री आणि 3 दिवस. हा, बर. आणि ते पुण्यात का कुठे ते? हा, लोकेशन उरुळी कांचन, पुणे. म्हणजे फार्म हाऊस आहे, तिथून आतमध्ये यावं लागतं. पिकअप अँड ड्रॉप असतं उरुळी कांचन पासून. ओके तिथून पिकअप केल्या जातं आणि लास्ट डे ला ड्रॉप पण केल्या जातं. ओके. राहण्याची पण सोय आहे का? म्हणजे हो, शेअरिंग रूम्स असतात. राहायची सोय नसेल तर मग कुठे राहणार तुम्ही? नाही नाही, आपले टेंट घेऊन यायचे. हा, नाही, म्हणजे असं सगळं रेसिडेन्शियल घेऊन किंवा यायचं. अपडाऊन करायचं असं नाही ना नाही नाही, ह्याच्यातलं? नाही, अपडाऊन नाहीये, तिथेच राहायचं. कारण की आपला क्लास ठरवून नसतो. कधी कधी चर्चा चालू असल्यानंतर रात्री 11 आणि 12 पण वाजतात. बऱ्याच जणांना माहिती आहे इथे. किती वेळ चालेल, टायमिंग काय असेल, हे फिक्स काही नसतं. ओके, त्यामुळे फुल डे. रेसिडेन्शियल. ऑफलाईन येस. कोर्स करून गेलेत ते स्वतःचा अनुभव सांगू शकतात. आहेत का कोणी सांगणार? ऑफलाईनला आल्यावर भरपूर काही शिकायला मिळतं. जे कोर्समध्ये आहे नाही ते सगळंच शिकायला मिळतं. तो अनुभवच वेगळा असतो. आणि काय आपण शिकू तेही आपल्याला माहिती नसतं. इतका वेगळा अनुभव असतो आणि ती एनर्जीच वेगळी असते. आणि कसं असतं, मी लामाफेरा शिकले मॅडमांच्याकडे ऑफलाईन. तर इतका छान अनुभव येतो आणि आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. म्हणजे आपल्याकडे फोन असत नाही किंवा घरच्यांचा विचार येत नाही, त्यामुळे 100% फोकस होतो. आणि काय होतं की तिथे आपण व्यवस्थित शिकू शकतो आणि आपल्या डोक्यामध्ये काही दुसरा विचार येत नाही. फक्त आपण तिथं मन लावून शिकू शकतो. हे ऑफलाईन करण्याचं सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. आणि ऑनलाईन मध्ये काय होतं, डिस्ट्रॅक्ट होतं माइंड, काही गोष्टी समजत नाहीत.
आणि बरंच नुकसान होतं. आणि जेही गोष्ट आपण शिकायला गेलेलो आहोत ती मन लावून शिकलं तरच त्याचा फायदा होतो. आणि ते निसर्गरम्य असल्यामुळे खूप खूप चांगलं वाटतं, फील येतं. एक 2-3 दिवस ना एकदम फ्रेश माइंड राहताना आपण तिथं चांगलं शिकतो. तुमचं नाव नसल्यामुळे मला ओळखायलाच येत नव्हतं. आता आवाजावरून ओळखलं. माझी पण मोबाईलची बॅटरी डाऊन झाली म्हणून दुसऱ्या फोनवरून मी जॉईन झाले. प्रत्येक महिन्याला येणारा एक मेंबर आहे तिथे, शांबालागर. बोलू शकता. हो, मला बोलायचंच आहे. हा. नाही, मला तर एकतर तिकडची एनर्जी इतकी इतकी सुंदर असते तुमच्या दोघांमुळे. त्याच्यामुळे ते ऑटोमॅटिकलीच आपण एका वेगळ्याच लोकात गेलो असा अनुभव आहे माझा प्रत्येक वेळेला. आणि तुम्ही दोघंही जे शिकवतात ते कोणाला समजणार नाही असं होतच नाही कधी. आणि आपण खूप नवीन जणांना भेटतो, रिलॅक्सिंग असतं. खूप 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 छान वाटतं. आता पण आम्ही क्रिस्टोफर आणि मी येणारच आहोत. अशा ऑपॉर्च्युनिटीज मिस करायच्याच नसतात, यायलाच पाहिजे. थँक्यू. आम्ही पण यंत्रावेळी आलेले कोणी आहेत का? रात्रीची धडपड सकाळी 3 वाजता उठून केलेली. मी सर हा, बोला ना. नगरसेविका नाही, आता नगराध्यक्षच म्हणायचं. अजून वेळ आहे आता आपल्याला. तर म्हणजे त्यावेळीचा मी माझा असा अनुभव सांगेल की म्हणजे मला तर कधीच वाटलं नव्हतं की एवढे 10 लाख मंत्राचा जप मी कधी आयुष्यात करेल. पण तिथं गेल्यानंतर मी माझ्या भावासोबत आले होते. तो तर झोपला 2 तासातच झोपला. मे बी त्याला ते कनेक्ट झालंच नसेल. पण त्याच्यानंतर मला आतापर्यंतचा जो अनुभव आहे ना, मी शब्दात नाही सांगू शकत सर. म्हणजे ते म्हणतात ना की काहीतरी गोष्टी तुमच्या आयुष्यात अशा घडतात, दुःख येतं, मग तुमची एक नवीन आयुष्याकडे वाटचाल होते सुरुवात. त्या माध्यमातून मी टॅरो कार्ड फर्स्ट केला, आता त्याला वर्ष होईल. त्याच्यानंतर मॅडमने जेवढं जेवढं प्रेडिक्शन सांगितलं होतं ना, ते अगदी तंतोतंत खरंय. आणि ते त्यावेळी मी पहिलं वर्कशॉप अटेंड केलं होतं, जे ऑफलाईन होतं, ते 1 दिवसाचंच होतं. पण त्याचा अनुभव खरंच खूप वाखाणण्याजोगा होता. कारण त्यात ते तुमचं पार्टिसिपेशन पण खूप ऍक्टिव्हली होतं एकदम. हो, म्हणजे ते मला करायचंच होतं की काय आहे बाबा हे नक्की. मला ह्या गोष्टी कधीच काही माहिती नव्हत्या. फक्त आपली साधी भोळी भक्ती एवढंच माहिती होतं. बाकी अध्यात्म काय किंवा हे असंही काही जग आहे हे मला माझ्या आयुष्यात घडलेल्या त्या गोष्टी नंतर मला कळलं की अच्छा, ही पण एक वेगळी दुनिया आहे. आणि त्याच्यानंतर मी जे कनेक्ट झालीये, तर मला असं वाटतं की नाही, नवीन नवीन आता आयुष्यात काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजेत. आयुष्य रोजचं तर जगायचंच आहे, पण हे असं पण काही असतं की आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. हे मी तेव्हापासून म्हणजे माझा तर अनुभव खूप चांगला आहे सर. तुम्ही 4 तारखेला येणारच आहात. तुमच्यासाठी सरप्राईज पण असेल, या. हो सर. अभया, बोलायचंय तुम्हाला? हो, नमस्कार मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते नाशिक? मी लामा फेरा हिलिंगचा कोर्स केला त्या मॅडम कडे. इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. त्या जागेची एनर्जी तर आहेच, पण मॅडम किती वेगळे प्रश्न विचारत होतो. बापरे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले मॅडमनी. म्हणजे जरा पण कंटाळा केला नाही की हा त्या फील्डची रिलेटेड नाहीये किंवा टॉपिकची रिलेटेड नाहीये, असं अजिबात झालं नाही. पूर्ण समाधान करतात. अगदी 11-12 वाजले हे करत नाही. खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता आणि खूप छान शिकवतात. मस्तच अगदी. वर्कशॉप संबंधित अजून कुणाचे काही प्रश्न आहेत किंवा कुणाला काही शेअर करायचं? चार्ज कुठे मिळतात? मॅडम कडेच मिळतील का? जर खूप जण घेणार असतील तर अरेंज करता येऊ शकतं, पण मोजके 3-4 जणच आहेत आणि त्यांच्यासाठी आणायचं असेल तर ते अवघड होईल. चालेल चालेल. आपण जे मग ग्रुप ऑनलाईन ग्रुप बनवलेला आहे वर्कशॉपचा, त्यामध्ये सर्वजण ऍड होतील ज्यावेळी रजिस्ट्रेशन. ते विचारू त्यावेळी कुणाला जर पाहिजे असतील तर मग एकत्रित मागवता येतील. थोडे कॉस्टिंग पण कमी होते जनरल पेक्षा आणि आणि त्याच्या सोयीस्कर पण. व्यतिरिक्त अजून काय गरज असते? त्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतः येण्याची गरज असते, बाकी काही नाही.
बरोबर आहे. चालेल चालेल. अजून काही प्रश्न कोणाचे काही? हम्म. तर सांगतो, बऱ्याच जणांचे प्रश्न आले एनर्जी एक्सचेंज फीज बाबत. तर परत एकदा रिपीट करतो, 3 ते 5 मे अशी डेट आहे. वर्कशॉप मॅडमच्या बर्थडे निमित्ताने असल्याने कोर्स फी पूर्ण फ्री आहे. कोर्स फी काहीच नसणार आहे. फक्त तिथे 3 दिवस राहण्याचा खर्च आणि राहणे आणि जेवणाचा खर्च हा 3979 3979 रुपये असा असेल. ज्यामध्ये त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही खर्च तिथे असण्याचा काही प्रश्न नाही, दुसरं काही नसतंच तिथे. टॅरो डेक जो आहे तो स्वतः घेऊन यायचा आहे, किंवा तिथून गेल्यानंतरही तुम्ही तुमचं ऑर्डर करू शकता. पण शिकताना सोबत असेल तर जास्त चांगलं घटक होईल. आहे. पण हे पूर्ण आता जसं मॅजिक नाव वर्कशॉप मध्ये तुम्ही आता वाचलं असेल, टॅरो स्पेस मॅजिक, तसं मॅजिकच होईल लाईफ मध्ये तुमच्या, असं वर्कशॉप असणार आहे. त्यामुळे शक्यतो जॉईन करण्याचा प्रयत्न करा. कारण हाऊ मराठीमध्ये एकतर तुम्हाला कोणी शिकवत नाही, आणि जरी तुम्हाला शिकायचं असेल, टॅरो स्पेल्स स्पेसिफिकली शिकायचे असतील तर फी जास्त आहे त्याची. मगाशी म्हणूनच मी विचारलं, त्यांनी फी किती दिलेली आहे शिकण्यासाठी. फक्त टॅरो रीडिंग, स्पेल्स नाही. स्पेल्सची फीज जास्त असते. मराठीमध्ये कुठलेच काहीच नाहीये. घेतली आणि जात नाहीये फी म्हणूनच. फक्त तिथे राहण्या जेवण्याचा तो जेवढा काही त्यांचा एक्सपेन्स असेल तो द्यावा लागेल प्रत्येकाला. असंही तुम्ही जेव्हा बाहेर वगैरे जाता तुम्हाला लक्षातच येत असेल हॉटेलचा वगैरे खर्च किती असतो, त्या पद्धतीनेच तो खर्च आहे. त्यापेक्षाही कमी म्हणू शकता. आणि पुण्यातच आहे, होळी कांचन पर्यंत यायचंय, तिथून पिकअप अँड ड्रॉप असेल. आणि तुमच्याकडे एक असं टूल येते की जे इतर कुणाकडेही नाही. जसं की तुम्ही रेखी पाहत असाल, कुणी ना कुणी रेखी हिलर तुम्हाला सापडेलच आता, एवढे झाले. आणि त्यापेक्षाही ॲडव्हान्स म्हणजे मोडॅलिटी चेंज आहे. तुम्ही ती पूरक म्हणूनही वापरू शकता. फास्ट रिझल्ट देणारी मोडॅलिटी आहे ही. ते तुम्हाला नंतर वर्कशॉप नंतर लक्षात येईल. आता जसं तुम्ही लामा फेरा शिकलेले आहात, तुमच्याकडे ऑलरेडी प्रोफेशनल प्रॅक्टिस करताय, क्लायंट्स येतात तुमच्याकडे. हिलिंग सोबत तुम्ही स्पेल्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मदत करू शकता तुमच्या क्लायंट्सना. किंवा ॲनिमल कम्युनिकेशनचं सांगितलं, मिसिंग पेटचा सुद्धा त्यात स्पेल टाकलेला आहे. इव्हन ज्यांचा ॲनिमल कम्युनिकेशन कोर्स झाला नाही पण त्यांच्याकडे पेट आहेत, गाई म्हशी असू शकतात. पेट म्हणजे काय फक्त कुत्रं मांजरच नाही, गाई म्हशी काही असेल, कोंबड्या असतील, तर त्याही मिसिंग साठी तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच जणांकडे बर्ड्स असतात, कबूतर, पोपट वगैरे, ते उडून गेले वगैरे, परत आणायचं आहे, त्यांच्यासाठी स्पेल करता येते. सर मला अजून एक विचारायचं होतं. बोला ना. आमच्याकडे बैलगाड्याच्या स्पर्धा होतात सर, म्हणजे तुम्ही ऐकून असाल बैलगाडा हो शर्यत, त्याच्यात आमची बैल आहेत. पण कधी कधी काय होतं, म्हणजे आता सध्या जो आमचा बैल चालतोय ना, तो इतके 4-5 घाट एकदम व्यवस्थित चालला, पण एका घाटात त्याची एनर्जी एवढी डाऊन झाली की आता तो सध्या पळतच नाहीये. मग अशा वेळी आपण ते करू शकतो का, म्हणजे तसं जर होऊ शकतं का? नाही, याच्यासाठी वेगळं टूल आहे. जसं की 2 गोष्टी यासाठी काम करू शकतात. पहिलं तर ॲनिमल कम्युनिकेशन, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बैलगाडा शर्यत ज्यावेळेस असेल त्याच्या आधीच त्याच्यासोबत कम्युनिकेशन करू शकता की तुझी इच्छा आहे की नाही, तुझं मत काय आहे, हे त्या थ्रू तुम्ही जाणून घेऊ शकता. किंवा तो जो शर्यत तुम्ही जे म्हणजे त्याचं जे ओनर आहे, पेट पॅरेंट आहेत, ते शर्यतीसाठी त्याला तयार करतायत, त्यात काय कमी पडते किंवा काय करायला पाहिजे, या गोष्टी सुद्धा तो स्वतः तुम्हाला सांगू शकतो. हा एक कारण पार्ट काय झाला. होतं सर, की आतापर्यंत आहे ना, म्हणजे एक 4-5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षाच्या आधी, एक 7-8 वर्षाच्या आधी
जेव्हा बैलगाडा शर्यत व्हायची ना तेव्हा आमची बैल खूप म्हणजे नावच होतं आमच्या बैलगाड्याचं. पण त्याच्यानंतर एक 7-8 वर्षापासून म्हणजे ते जे नाव गेलंय ते बैलच पळत नाही. कितीही महागाची बैल घ्या तर ती पळतच नाहीत. इथे तुम्ही अॅनिमल कम्युनिकेशन आणि हिलिंग ते दुसरा पार्ट तोच आहात का? अच्छा. एक तर कम्युनिकेशन करून त्याच्याबद्दल जाणून घेणं की काय झालंय नेमकं, त्याला काही त्रास होतोय का कुठल्या गोष्टीचा, किंवा त्याला काही वेगळी मदत हवी आहे का, याच्यासाठी कम्युनिकेशन आधी करून घ्यायचं आणि मग त्यानुसार त्याला हिलिंग देणं चालू करायचं. कारण वरून जरी तो चांगला दिसत असेल पण आतून त्याला काही शारीरिक त्रास असेल, आपल्याला कळत नाही त्या गोष्टी, मग बोलल्यानंतर कळतात. त्यानंतर जर तुम्ही प्रिपरेशन म्हणून जर तुम्ही कंटिन्युअस काही दिवस त्याला हिलिंग दिलं, ऑटोमॅटिकली रेडी होईल तो. इव्हन तो फक्त तो जिंकण्यासाठी म्हणजे तुमची जोडी जिंकण्यासाठी पण तुम्ही हिलिंगचा वापर करू शकता. त्यासाठीही हिलिंग देऊ शकता. ओके, थँक्यू सर. कोणी स्टडीसाठी म्हणून केस घेऊ शकता ही अॅनिमल कम्युनिकेशनचे जेवढे काही स्टुडंट्स आहेत, तर तुम्ही केस घेऊ शकता ही कम्युनिकेशनसाठी. तुम्ही श्रद्धा मॅडम मला फोटो पाठवा त्याचा आणि तुमचे प्रश्न टाका. मग इथं अॅनिमल कम्युनिकेशन ग्रुपमध्ये देऊया आपण ती केस. चालेल सर. काय होतंय 2-3 घाट पळाला की एवढा भारी पळतो, पण 1-2 घाट झाले की दुसऱ्या वेळी तो उभाच राहतो. म्हणजे त्याच्या जोडीला जो बैल असतो ना, आता जो लास्ट घाट झाला परवाचा, कम्प्लिटली त्याची एनर्जी एवढी छान होती, पण तो दुसरा होता ना त्याने त्याला कम्प्लिटली म्हणजे आउटच केलं. मग ते असं होतं की 4-5 रेस असा एवढा छान चालतो आणि एखाद्या वेळी तो इतका नजर लागल्यासारखी होती त्याला की तो उभाच राहतो, पळतच नाही. ओके. या गोष्टीसाठी पण नजर लागणे किंवा काही गोष्टीसाठी पण हिलिंग कामी येईल. तुम्ही ते दोघांचे फोटो पाठवा. दोघांचं काही नाव असेल ते नाव पण लिहा आणि तुमचे प्रश्न पाठवा. आपण ती देऊया ग्रुपमध्ये केस. थँक्यू सर. अजून काही कोणाचे प्रश्न? मॅडम नमस्कार. बोला, फक्त महिलाच बोलतायत. बोला गणेश सर, बोला. हा सर. फक्त लेडीज गँग बोलते. बोला आता सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्ते. हा, मला फक्त एक विचारायचं होतं. 3, 4, 5 3 दिवस आहे आपला, पण 3ला मला घरी एक खूप महत्वाचा कार्यक्रम होता. 4ला जॉईन झालो तर 3ला जे तुम्ही शिकवताल त्याचा इफेक्ट किती होईल त्या 4 वरती? मला प्रश्न नाही, प्रश्न त्यांचा असा आहे की ते 4 पासून जॉईन करायचं म्हणतायत. प्रत्येक स्पेल वेगवेगळी आहे. 3ला ज्या स्पेल झाल्या फक्त तुमच्या त्या मिस होतील. बाकी 4-5ला जास्त त्यात मिस होईल ना. हा, इंट्रो पण मिस होईल. म्हणजे स्पेलचं, टॅरो कार्डचं वगैरे हे पण गोष्टी मिस होतील. हा, तोच प्रॉब्लेम आहे की मग असं केलं तर मग पुढचं काही कळणार का मला? थोडं उशिरा जॉईन करू शकता. असंही 3 तारखेला 4 वाजता यायचंय सगळ्यांना. 4 वाजता यायचंय. तुम्ही त्या 4 ऐवजी समजा आता तुम्ही लोकलच आहात तर 6-7 पर्यंत येऊ शकता. नाही ना सर, त्या दिवशी नेमकं मुलीचं एंगेजमेंट आहे. ओके. त्यामुळे त्या दिवशी जमणार नाहीये. म्हणून म्हटलं जर मग समजा दुसऱ्या दिवशी जॉईन झालो तर पण आदल्या दिवशी शिकवलेलं काही कळणार नाही ना. नोट्स मिळतील तुम्हाला. त्याचा इफेक्ट पुढे जाईल का? नाही, एकमेकावर नाही, ते कोरिलेटेड तशा स्पेल नाहीयेत त्या की एक स्पेल मिस झाली तर दुसरी येणार नाही असं काही नाहीये. पहिल्या दिवसाच्या पण तुम्हाला नोट्स मिळतील. फक्त जे लाईव्ह काही सांगितलेलं आहे ते मिस होईल. थिअरी तुम्हाला मिळेल नोट्स थ्रू. ओके. म्हणतात आता ऐकल्यावरती मला जाणवलं. मी आता ट्रॅव्हल मध्येच आहे पण मी ऐकत होतो फक्त. तर मग म्हणलं आता थोडीशी गाडी थांबून मी बाजूला येऊन बोलतोय की असं आहे तर होऊ शकेल का, तेच विचारायचं होतं मला. तर मी ट्राय करतो तसं मग शनिवार रविवार 2 दिवस करायचं. चालेल. थँक्यू. हाऊ टू रजिस्ट्रेशन कसं करायचं? द्यायची असते का? काय रेमेडीज पण द्यायची असते का? म्हणजे असते का काही रेमेडीज? स्पेल्स म्हणजेच रेमेडीज आहेत. मला वाटलं ते आलं लक्षात. नॉर्मल रेमेडीज पेक्षा पॉवरफुल आहेत. म्हणजे ते जे स्पेल्स राहतील तीच एक रेमेडी राहील. जसं तंत्रविद्या आहे, तंत्रविद्येची लहान बहीण म्हणू शकता स्पेलला. अच्छा. सॉफ्ट कॉपी त्याची, सॉफ्ट व्हर्जन.
चालेल चालेल. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? आणि हा मला अजून एक विचारायचं होतं की जर आपल्याला दुसऱ्यांचं कुणाचं बघायचं असेल म्हणजे घरातल्या फॅमिली मेंबर्सचं तर त्यांची परमिशन घ्यावी लागते का? नाही, यात बघायचं यात काहीच नाहीये. जर कुणी तुमच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलं, ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिरेक्टली या थ्रू केली जाईल. यात प्रिडिक्शन काय झालं काय नाही हे पाहायचं नाही. अच्छा अच्छा. हे पूर्ण वेगळंच आहे म्हणजे. सपोज तुमची एखादी वस्तू हरवली आहे, ती सापडायची आहे तुम्हाला, ती परत यावी. बऱ्याचशा म्हणजे कॉस्टली असतात वस्तू. एखादा दागिना हरवला वगैरे ते परत मिळण्यासाठी. मग त्यासाठी तुमच्याकडे कोणी आलं, सपोज ते रिलेटिव्ह असू शकतो, शेजारी असू शकतो, फ्रेंड कोणी असू शकतं. मग त्यावेळी तुम्ही ते स्पेल यूज करू शकता. काही जणांनाच प्रश्न आहेत, बाकीच्यांना सगळं कळालं का मग? इंटरेस्टिंग वाटतंय टॅरो स्पेल्स. टॅरो रिडिंग येत नाही तरी पण आपण स्पेल्स करू शकतो. इंटरेस्टिंग आहे. हो, कळल्यानंतर खूप इंटरेस्ट निर्माण झालाय, म्हणजे इच्छा झाली यायची. मम्मी येऊ देईल का पण? मम्मी मम्मीला विचार, मम्मी तू तर हो सर परमिशन दिली आहे तिला. तेच म्हणलं, मम्मी येऊ देईल का? खूप सिक्रेटिव्ह असं नॉलेज तुमच्याकडे शेअर केलं जातंय, सांगत नाही मी खाणार, तुला पण विचारत नाही. जे मला माझ्या गुरूंकडून मिळालेलं आहे. ऍज इट इज तुम्हाला दिलं जातंय. फक्त ते सोपं करून दिलं जाते, कारण मला मराठीत नाही मिळालेलं. सगळं इंग्लिशमध्ये आहे, तर ते सगळं मराठीत करावं लागणार आहे. तर तुम्हाला समजेल असं सोपं करून दिलं जाणार आहे. आणि हा वर्कशॉप रिपीट नाही होणार, हे सगळ्यात महत्वाचं. हा एकदाच असेल, ऑनलाईन वगैरे नाही होणार, आणि हा एकदाच असेल. तुम्ही ऋषिकाचा प्रश्न नाही घेतला, लक्षात नाही. ऋषिका प्रश्न विचारा तुमचा, रिपीट करा. बोला बोला. आता आठवत नाही कुठला प्रश्न आहे. वजनाचाच प्रश्न आहे आणि हा मेडिटेशनचा होता जो मामी आन्सर केलाय. वेट लॉस त्यांचा प्रश्न होता, वेट लॉस साठी करता येईल का? ब्युटीचा आहे ना, ब्युटी फिटनेस. मॅम पहिले म्हणजे वेट ब्युटीचं काय ते येऊन जाईल पण वजन कमीच होत नाही. हो, मग फिटनेस आहे ना त्यात, हेल्थ ब्युटी फिटनेस. कारण हेअरचं तुम्ही एकदा चॅनेलवर स्विचवर दिले होते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये, ते मी फॉलो करते. माझ्या केसांमध्ये उत्तम रिझल्ट आहे. पण हे वजनच काही कमी होत नाही, त्यातच काहीतरी करा. हिलिंग द्या स्वतःला. चालू आहे सर, चालू आहे. पण हा, मग त्याच्यासोबत स्पेल पण ऍड होईल, रिझल्ट अजून लवकर येईल. मॅजिक स्टिक ऑलरेडी एक मॅजिक स्टिक आहेच तुमच्या सगळ्यांकडे. जेवढे लामा फेरा शिकलेले आहेत, एक मॅजिक स्टिक आहे. टॅरो स्पेल म्हणजे दुसरी मॅजिक स्टिक तुमच्याकडे ऍड होतीये. एवढं लक्षात घ्या, एवढे पॉवरफुल आहेत ते. मॅडम मी माझं रजिस्ट्रेशन लगेच केलंय. हो हो, तुमचंच होतं सेकंड. बिझनेस सुरू करायचाच लवकर, फ्रँचायझी द्यायचीच. एखादी कात्री सापडत नसेल त्यासाठी पण स्पेल करायची मग. फ्रेशर्स असेल तरीही करता येतं, त्याच प्रकारे ठेवलेलं आहे जसं सुरुवातीलाच सांगितलं मी. बाकी ठिकाणी टॅरो स्पेल्स हे फक्त एक्सपिरियन्स्ड टॅरो कार्ड रीडर साठी असतात, पण आपण तसं ठेवलेलं नाहीये.
तुम्हाला टॅरो कार्ड म्हणजे काही माहित नाही तरीही तुम्ही स्पेल्स करू शकता, फक्त तुमचा स्वतःचा तुम्हाला डेक लागतो, हे महत्वाचं आहे. त्याचे मॅम मला एक विचारायचं होतं, ह्या टॅरो कार्ड्स, कारण मी अगदी रॉ आहे, मला टॅरो कार्ड बद्दल काही एक माहित नाहीये. तर ह्या टॅरो कार्ड्सचं तुम्ही जरा ब्रीफ द्याल का? कारण ते जे तुम्ही दाखवलं मला कॅमेरामध्ये, तर ते दिसत नव्हते एकतर मला, पण त्याचं काही एक्सप्लेनेशन तिथे देऊ शकाल का? म्हणजे जस्ट फॉर अस टू गेट एन आयडिया. हे सगळं सांगितलं मी, सुरुवातीपासूनच सांगितलं होतं. हे ऑनलाईनचा असाच प्रॉब्लेम होतो, म्हणून ऑफलाईन ठेवलेला आहे, डायरेक्ट करायचे. की तुम्हाला टॅरो कार्ड्स स्वतःला हातात घेऊन बघता येतील, स्वतःला तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिली जाईल टॅरो कार्ड्सची. जसं ओके. तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं काय असतं, किती कार्ड्स असतात, हो. तर तसं तुम्हाला तिथेही सांगितलं जाईल. आता सांगितलं त्यापेक्षा जास्त सांगितलं जाईल. हो. आणि जेव्हा आपण हातात कार्ड घेतो ऍक्च्युली तेव्हा कनेक्ट होतो आपण कार्ड सोबत. ओके. टॅरो कार्डचं ते स्पेशल आहे. ओके. ओके. थँक्यू. डेक आणायचे म्हणजे टॅरो कार्डचे जो सेट असतो तो पूर्ण सेट मिळून त्याला डेक म्हणतात. तर तो स्वतः घेऊन यायचा किंवा वर्कशॉप नंतरही तुम्ही नंतर घेऊ शकता, ऑर्डर करू शकता. असा डेक मिळतो, पूर्ण पॅक मिळतं तुम्हाला. 78 कार्डचा रायडर वेट म्हणून तुम्ही सर्च केलं तर ओके. तुम्हाला डेक मिळतो. 78 ओके. कार्ड्स असतात आणि हा ओरिजिनल डेकच लागणार आहे, दुसरा नाही. कारण ओके. याचे वेगवेगळे खूप वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत, ते नाही. आपल्याला ओरिजिनल रायडर वेटच वापरायचा आहे. पण ते कसं कळेल मग ओरिजिनल? ते रायडर वेट म्हणूनच सर्च करायचं ना, किंवा एकत्रित सगळ्यांची ऑर्डर करायची त्यावेळी आपण करू. तसं ग्रुपमध्ये विचारलं जाईल जेव्हा रजिस्ट्रेशन होतील तेव्हा. रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा सर्व गोष्टीसाठी नंबर दिलेला आहे, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी चॅट बॉक्स मध्ये. लामा फेराचं लाईव्ह पण होईल थोड्या दिवसात, तर त्यावेळी लामा फेराचे डिटेल्स शेअर केले जातील. कारण सध्या शेड्यूल खूप बिझी आहे, खूप म्हणजे खूप बिझी झालंय. वेळ आजचा सुद्धा शक्य नव्हता. माझं अजून जेवण नाहीये. एक काम संपून मी डिरेक्टली येऊन बसले, लाईव्ह चालू झालं. तर लामा फेराचंही लाईव्ह होईल, तर त्यात सगळी माहिती सांगितली जाईल. लामा फेराचं लाईव्ह होईल म्हणजे काय मॅम? असंच म्हणजे असंच माहिती देणार, येस, माहिती देणार पूर्ण ओके. ओके. लाईव्ह. त्यावेळी तुमचे काही त्या संदर्भात प्रश्न असतील तर विचारू शकता. ओके. नोट्स एकाच भाषेत असतील, कारण ते बनवणं सोपं नाहीये वेगवेगळ्या भाषेमध्ये. तर सगळ्यांना कम्फर्टेबल म्हणून ते मराठीमध्येच असतील नोट्स, कारण वेगवेगळ्या भाषेचे बनवायला पण तो खूप वेळ लागतो. त्यामुळे इंग्लिश मध्ये मिळू शकतील का मॅम? मराठी असेल, कारण की मोस्टली मराठी यूज होणार आहे. आणि इंग्लिशमध्ये कोर्सेस पण अवेलेबल आहेत, वर्कशॉप अवेलेबल आहेत ऑनलाईन खूप सारे. मराठीमध्ये नाहीये आणि मुद्दाम मराठीसाठी म्हणून आपण करतोय. तर नोट्स मराठीत मिळतील तुम्हाला. इव्हन एवढी व्यवस्था केली, जो भाग इंग्लिशचा आहे स्पेल कास्ट करताना तिथेही अडचण येऊ नये कुणाला, त्याचीही काळजी घेतली गेलेली आहे. ते तुम्हाला त्यावेळी कळेलच. ओके. आणि हा वर्कशॉप Autograph. रिपीट होणार नाही. ऑटोग्राफ ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन रिपीट होणार नाही. एवढी चपातच खाल्ली लगेच.
त्यामुळे संधी सोडू नका, कारण येणाऱ्या काळात दुसऱ्या गोष्टी, दुसरे वर्कशॉप्स, दुसरं काही असेल. साधना ठेवायची असते, पण अजिबात इंटरेस्ट नसतो कोणाचा, तेवढे कष्ट घ्यायला माणसं तयार नसतात. त्यामुळे साधना हा प्रकार ऑलमोस्ट कॅन्सल केलेला आहे. मॅम मला बोलायचं आहे, म्हणजे मला जी आता तुम्ही 20 तारखेला घेतलेली ती साधना मिळाली नाही, आणि मी खूप ऐकले माझ्या फ्रेंड्सकडनं की ते खूप पॉवरफुल होतं जे तुम्ही केलं होतं. प्लीज मॅम तसं काहीतरी ऑफलाईन द्या ना, की ज्याच्यामध्ये परत आम्हाला ते सगळं साधना वगैरे किंवा ते तुम्ही होम वगैरे घेतला होता तो सगळा मिळेल, अशी काहीतरी एक साधना वगैरे द्या ना. तुम्ही शाबर मंत्राचं म्हणताय आता, शाबर ज्योतीचं. शाबर मंत्राचं तेव्हा पण मी आत्ता हो हा हो हो तसं. तर साधना बऱ्याच वेळा आपण प्रयत्न केला अरेंज करण्याचा, पण ते सांगत होते मॅडम की साधनेसाठी कोणी इंटरेस्टेड नसतं, कोणी येत नाही. कष्ट नको असतात. पैसे द्यायला तयार असतात, फीस किती घ्या पण तुम्ही करून द्या, असा असतो विषय. पण साधनेचा इफेक्ट हा स्वतः केल्यानंतरच जास्त होतो. ज्यांनी रेग्युलर कंटिन्यू आता बऱ्याच वर्कशॉप मागच्या वर्षी पण जेवढं काही ठेवले होते, ज्यांनी अटेंड केले त्यांनी घेतलेला आहे अनुभव, आयुष्यात कशा प्रकारे बदल झाले त्यांच्या साधनेनंतर. पण हे समजत नाही. मग एवढे कष्ट करून अरेंज करायचं, काहीतरी महत्वाचं गुप्त ज्ञान देतोय आपण, घ्यायला तयार नाही तर आपण काय करणार. आणि यंत्रसिद्धीच्या वेळी म्हणजे साधनेला अडचणी कशा येतात, कोण कोण कॅपेबल असू शकतं, हे सगळ्या गोष्टी जे ऑफलाईन आलेले आहेत त्यांनी पाहिलेल्या आहेत की कसे कशा अडचणी ऐनवेळी तयार होतात, कसा पाऊस पडतो, कशी लाईट जाते. किती हॉरेबल होता तो अनुभव सर त्यावेळी. आणि आणि त्यावेळी जी दुसऱ्या घटना झाल्या होत्या त्या पण नेक्स्ट डे सांगितल्या होत्या. हो. या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून तो अनुभव आणि ती अनुभूती ती स्वतःच घ्यायची असते, तेव्हाच रिझल्ट लवकर येतात. जसं की आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल स्नेहज्योती फाउंडेशनचं आपलं ग्रुपमध्ये किंवा कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती. स्नेहज्योती फाउंडेशनचं जे आपण चालू केलं, तर त्या माध्यमातून बऱ्याचशा साधना अरेंज केल्या जातील. त्या पण फ्री ऑफ कॉस्ट असतील, त्या जास्त मोठ्या नाही, 1 डे वगैरेच्या असतील. त्यावेळी कोणीही सहज येऊन त्यामध्ये पार्टिसिपेशन करू शकतं. तुमचा रिस्पॉन्स आला तर पुढे साधना पण त्या पद्धतीच्याच घेतल्या जातील. त्याला हार्ड म्हणून हार्ड हा शब्द किंवा अवघड हा शब्द वापरणं चुकीचं होईल, पण तेवढ्या पॉवरफुल अजून जास्त घेतल्या जातील. जसं की लास्ट साबर ज्योतीचं पाहिलं असेल, साबर मंत्र कसा होता, तो केवढा होता, आणि त्याचं फळ पण तुम्हाला दिसेल, त्याचे रिझल्ट कसे असतील ते. कारण की साबर मंत्र पण तंत्र प्रकारात येतो तो. ॲमेझॉनवर मिळतात का डेक? मिळतं ना ॲमेझॉनवर. मॅडम टॅरो स्पेल मॅजिक हाच असतो की अजून कुठल्या डेक मध्ये पण स्पेल मॅजिक असते? ओरिजिनल रायडर वेटच आहे, त्याचाच बेस घेऊन बाकीचे डेक बनवलेले आहेत. नाही, तो महाग आहे, 1264 ला जे हे टाकलं, मेसेज टाकलं. हो तसेच असतात. तरी हे चार्जेस आता कमी झालेत. अगोदर जेव्हा मी सुरू केलं, एक तर डेक मिळत नव्हते, आणि कमीत कमी किंमत जी होती ती 2500च्या पुढे होती. त्यामुळे म्हणलं जे आपण एकत्रित जेव्हा सगळ्यांची इच्छा असेल तर एकत्रित मागूया, म्हणजे एवढे पैसे देण्याची गरज पडणार नाही सिंगल युजर. त्यामुळे फ्री सर्व्हिस द्या, फ्री केलं पाहिजे. हे का प्रत्येक वेळी शक्य होत नाही तर याच्यासाठी, कारण रीडरने तेवढे इन्व्हेस्ट केलेले असतात. एक एक डेक मागे 2500, 2-2000, 3-3000, काही काही डेक 10-15 हजाराचा एक डेक असतो.
तेवढे इन्व्हेस्ट केलेले असतात. तुम्ही सगळ्यांनी जर मेजर जर तुमचा काउंट आला तर मग एकत्रित ऑर्डर करता येईल. मग एवढे चार्जेस नाही, कमी होतील ते. नाही गरजेचं, पण असेल तर चांगलं आहे. वर्कशॉपच्या आधी डेक असेल तर, म्हणजे वर्कशॉप ड्युरिंग वर्कशॉप असेल तर ठीक आहे. कारण डेकला तुमच्या एनर्जी सोबत ट्यून इन केलं पाहिजे. कशा प्रकारे कनेक्ट करायचं हेही तुम्हाला ज्यावेळेस सांगितलं जाईल. ज्यावेळेस तुम्हाला अटेन्डमेंट दिली जाईल त्यावेळेस डेक तुमच्या सोबत असेल तर ते बेटर राहील. कारण की यात अटेन्डमेंट असणार आहे, जसं सुरुवातीला सांगितलं. कारण तुमच्या एनर्जी सोबत ते स्पेल्स ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. तुमची कनेक्टिव्हिटी गरजेची आहे. जे ऑकल्ट प्रॅक्टिस करतायत, जसं हिलर आहेत, रीडर आहेत, न्यूमरॉलॉजिस्ट असतील कोणी इथे, असे बरेचसे आहेत. तर त्या सगळ्याच ऑकल्ट प्रॅक्टिससाठी हे उपयोगी राहील. आणि तसंच तुमच्याकडे एक एक्स्ट्रा टूल पण ऍड होईल. पाहू, डेक मागवायचं पुढचं राहिलं, आधी रजिस्ट्रेशन होऊ द्या. आता तुम्ही केलं रजिस्ट्रेशन म्हणून तुम्ही म्हणताय. बाकी काही कोणाला प्रश्न आहे? रजिस्ट्रेशन तुम्ही नंबर दिलेला आहे, तर त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा अशोक सरांना. ते कॉन्टॅक्ट करून रजिस्ट्रेशन करू शकता. डेक ज्यांना घ्यायचा आहे तर त्यासाठीही सांगा. पुरेसा काउंट झाला तर एकत्रितपणे ऑर्डर करता येईल. मग तुम्हाला ऑफलाईनला आल्यानंतर ते देता येईल. आणि इंडिव्हिज्युअल हिलिंग किट जसं आहे, इंडिव्हिज्युअल असतं. लामाफेराचे जेवढे काही स्टुडंट्स आहेत, तुम्हाला माहीत असेल तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल किट आहे, ते आपण दुसऱ्या कोणाला देत नाही. सेम तसंच कार्डचं पण आहे, ते आपलंच असेल. ते एकमेकाचं नाही वापरायचं. आणि जे ऑलरेडी टॅरो कार्ड रीडर आहेत तर तुमचा रिडिंगचा डेक वेगळा राहील, स्पेल्सचा डेक वेगळा राहील. सेम रिडिंगचा डेक नाही वापरायचा. तर तुमच्याकडे ऑलरेडी आहे रायडर वेट, तर तुम्हाला अजून एक घ्यावा लागेल. सगळ्या गोष्टी क्लिअर सगळ्यांना? क्लिअर झालं. मला वाटलेलं होतं की टॅरो आपण केलेला आहे तर त्याच्या संदर्भात मधले तेच डेक म्हणजे अजून त्याच्यात हे होईल. पण आता समजलं म्हणजे की स्पेलचं काय आहे. कन्फ्युज झाले होते त्याच्यामध्ये की आपण शिकलो त्याच्यात अजून भर तर पडणारच आहे मॅडम. पण हे वेगळे एनर्जी असणार आहे या डेकची, हे समजलं त्याच्यातून. आधी मला वाटतं चला आपण इतकं आता आम्ही शिकलो, पण अजून प्रॅक्टिस पण असावी लागते मॅडम. नुसतं शिकून पण उपयोग नाही. जोपर्यंत आपण प्रश्न आपले एनर्जी तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तर मग चांगलंच आहे हा एक माझ्यासाठी. म्हणजे कुठेतरी ब्रह्मांडाशी कनेक्ट झाल्यामुळे मला हे आलं, संधी आली अशी तुमच्या ह्या कोर्समधून. असंच ब्रह्मांडाला पण तुम्हाला पण तुमचं पण म्हणजे हे करते म्हणजे धन्यवाद त्याच्याबद्दल. आणि मी करणारच आहे, कारण का मला करायचं आहे ह्या. म्हणूनच करणार म्हटलं. आहात. आणि रजिस्ट्रेशन सर्वांसाठीच आहे की रजिस्ट्रेशन लवकर करा, कारण की तिथे रूम लिमिटेड आहेत. राहण्याची संख्या लिमिटेशन येतात तिथे. त्यामुळे ज्यांचं रजिस्ट्रेशन होईल आधी त्यांनाच घेतल्या जाईल. हे रेकॉर्डिंग पण टाकलं जाईल युट्यूबला, तुम्ही पुन्हा ऐकू शकता. तुमचं काही मिस झालं असेल किंवा कोणी उशीर आलेला आहे तर रेकॉर्डिंग पण टाकलं जाईल.
अशोक सरांचा नंबर मिळेल का? एकच नंबर आहे पूर्ण दयम प्रेसचा. तुम्ही मला मेसेज केला ना रेखा मॅडम, तुम्हाला रिप्लाय पण दिला मी. तोच नंबर आहे. शाओमी कोण आहे? तर दुसरी मॅजिक स्टिक साठी तयार राहा. मॅजिशियन व्हायचंय ना? तुम्ही त्याच्यावर पण पाहत असाल, दिसले ना त्याच्या पाठीमागे, मॅजिशियनच्या पाठीमागे मर्लिन कोणाला दिसले? रोहिणी मॅम, व्हायचं ना? लेडी मर्लिन व्हायचं की नाही? अव्हेंजर मधली वांडा माहिती का कोणाला? स्कारलेट विच, माहिती आहे. स्कारलेट विच माहिती असेल ना? व्हायचं हो, ना मग ते? सगळं माहिती आहे. हा, अवेंजर पिक्चर पाहिजे. ते स्कारलेट विच व्हायचं का नाही कोणाला? व्हाईट विच हा पण. हा, ती झाडूवर उडणारी म्हातारी माहिती का कोणाला? हो सर. हो माहिती आहे. हं. तसं आपल्याला उडायचं नाही, पण ते सगळं करायचं. नंबर अगेन सेंड करा. एकदा अशोक सर टाकून द्या परत. काही जणांचं बहुतेक मेसेजमुळे मागे गेल्यामुळे मिळत नसेल. नंबर टाकलेला आहे चॅट बॉक्स मध्ये. बाकी रेकॉर्डिंग पण 2-3 दिवसात येऊन जाईल. पुन्हा बघू शकता काही मिस झालेलं असेल. आणि सीट्स जसं सांगितलं लिमिटेड आहेत, कारण राहण्याची सोय तशी लिमिटेड आहे. त्यानुसार रजिस्ट्रेशन करून घ्या आणि हे वर्कशॉप रिपीट पुन्हा कधीच होणार नाही. आणि जे जे येणार आहेत ना, बर्थडे गिफ्ट मग तयार ठेवा सगळ्यांनी, कारण तुम्हाला कोर्स फ्री दिला जातोय ना. हो मॅम. नाही, मला काय हवं असतं ते फक्त मी युनिव्हर्स कडेच मागू शकते. बाकी जे रजिस्ट्रेशन तुमचे होतील त्यानुसार वेगळा ग्रुप बनवला जाईल आणि तिथे सगळे अपडेट्स पण टाकले जातील. तर रजिस्ट्रेशन त्यानुसार करून घ्या. आता सध्या तरी लगेच ऑनलाईन कुठलं नाहीये, फक्त लामा फेराचं लाईव्ह होईल, ज्यामध्ये तुम्हाला जे जे नवीन आहेत, बऱ्याच जणांच्या एन्क्वायरीज आहेत, तर लामा फेराबद्दलची माहिती शेअर केली जाईल. आणि लामा फेराचे ऑलरेडी स्टुडंट जे आहेत तुम्ही पण जॉईन करू शकता, असं नाही की तुम्ही जॉईन करायचं नाही, तुम्ही करू शकता त्या लाईव्ह साठी. आता असं नाही आमचं झालं, आम्हाला काही गरज आहे, आम्हाला येते सगळं, असं नसतं. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो, त्याचं शिकणं थांबत नाही कधीच. ऋषिका मॅडमचं जाऊ द्या, मला काय पाहिजे सांगितलं मी तुम्हाला. मी सांगितलं होतं तुम्हाला. तुम्हाला काय हवंय तुम्ही सांगा, कुठला कलर कसा केसांना कलर करून द्याय ते सांगा, मी लगेच घेऊन येते. चला भेटूया मग लामा फेराच्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत दुसरे मॅजिक स्टिक घ्यायला रेडी व्हा. सध्यासाठी तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट. काळजी घ्या. काळजी घ्या. गुड नाईट. टेक केअर. थँक्यू मॅम. थँक्यू गुड सर. नाईट सर, गुड नाईट मॅडम. गुड